सो नफ्याचा फॉर्म्युला काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. इंग्लिशमध्ये याला प्रॉफिट सेलिंग प्राइसला विक्री किंमत म्हणतात, मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. हे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता एखाद्या व्यवहारामध्ये तोटा होतो म्हणजे काय मित्रांनो? ज्यावेळेस खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते. खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते, त्या व्यवहारामध्ये आपल्याला तोटा होतो. सो तोट्याला इंग्लिशमध्ये लॉस म्हणतात. सो लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सो हे हे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. बेसिक आहे हे, तुम्हाला लक्षात येतच असेल. सो सुरुवात करूयात. उदाहरणातून कन्सेप्ट बिल्ड करत जाऊयात आणि समजून घेऊयात. एक वस्तू 900 रुपयाला विकल्याने 150 रुपये नफा होतो, तर शेकडा किती टक्के नफा? आता दिलेलं उदाहरण व्यवस्थित वाचूयात. या वस्तूमध्ये या उदाहरणामध्ये एक्झाम्पलमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे बघूयात. पहिली ओळ, एक वस्तू किती रुपयांना विकली आहे? 900 रुपयांना. सो विकली आहे याचा अर्थ काय? 900 रुपये त्याची काय झाली? सेलिंग प्राइस झाली मित्रांनो, विक्री किंमत झाली. सो या पद्धतीने मांडणी करा म्हणजे तुम्हाला कळेल की काय गोष्टी दिल्या आहेत, काय गोष्टी नाही दिल्या. 900 रुपयाला ती वस्तू दिलेली आहे. सो इंग्लिशमध्ये याला सेलिंग प्राइस किंवा विक्री किंमत असं म्हणतात मराठीत. आता ही 900 रुपये किंमत आहे आणि नफा त्याच्यावर दिलाय मित्रांनो, नफा प्रॉफिट, आणि नफा दिलाय 150 रुपयांचा. तर याच्यात आपल्याला शेकडा नफा विचारलाय. आता मेन गोष्ट काय आहे की शेकडा नफ्याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहून घ्यावा लागेल, जो की मी याच्या आधी सांगितला नाही. बघा, शेकडा नफाचा फॉर्म्युला मी इथे लिहून देतो. कोणत्याही व्यवहारात शेकडा नफा विचारला असेल तर तो कसा लिहायचा? खरोखरी झालेला ॲक्च्युअल नफा, ज्याला फक्त मी नफाच म्हणतो, नफा पैशांमध्ये, त्याची खरेदी किंमत किती रुपयांना ती वस्तू खरेदी केली गुणिले 100. हा शेकडा नफाचा फॉर्म्युला. ही गोष्ट एक लिहून घ्या मित्रांनो. समजतंय तुम्हाला? हा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. अमोल, फॉर्म्युला लिहून घेतला? आता काय गोष्टी दिलेल्या आहेत बघा. एक तर विक्री किंमत दिली आहे, या व्यवहारात झालेला नफा दिलाय, परंतु आपल्याला इथं खरेदी किंमत माहिती नाही. ती काढता येते का बघूयात? खरेदी किंमत काढता येईल. आपल्याला माहिती आहे नफ्याचा फॉर्म्युला काय? नफा बरोबर, नफा झालाय याचा अर्थ विक्री किंमत जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग नफा झालेला आहे तुमचा 150 रुपयांचा, विक्री किंमत तुमची आहे 900 रुपयांची, आणि खरेदी किंमत काढायची वजा खरेदी किंमत. आता हे खरेदी किंमत तिकडे जाऊ द्या, 150 रुपये इकडे येऊ द्या. सो खरेदी किंमत बरोबर फायनली 900 वजा 150. 900 मधून 150 गेले 750 रुपये. सो 750 रुपयांची ती वस्तू असणार आहे, मूळतः खरेदी केलेली आहे. विकली कितीला? 900 रुपयांना. म्हणून या व्यवहारामध्ये 150 रुपये नफा होता. आता आपल्याला फक्त खरेदी किंमतच सांगितली आहे का? तर नाहीये, आपल्याला शेकडा नफा विचारलाय. सो फॉर्म्युला आपल्याला मिळालाय. सो या व्यवहारात झालेला शेकडा नफा, या व्यवहारात झालेला शेकडा नफा बरोबर ॲक्च्युअल झालेला नफा आहे 150 रुपयांचा. खरेदी किंमत आहे वस्तूची 750 रुपये गुणिले 100. शून्याला शून्य गेले, 15 एके 15, 15 पाचे 75, 5 ने भाग दिला
20चा भाग लागला. सो फॉर्म्युला आणि संपूर्ण जी मेथड असायला पाहिजे ती मेथड समजावून सांगितलं. शॉर्टकट पण मी सांगणार आहे. सो या व्यवहारामध्ये शेकडा 20% नफा झालाय मित्रांनो. किती? ऑप्शन नंबर 2 शेकडा 20%. समजलंय का बघा? लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला दुसरी मेथड सांगतो, हे लिहून घ्या. आता दुसरी मेथड बघा, ऑप्शन नुसार सोडवायचं असेल तर या दोन गोष्टीवरनं तर आपल्याला समजतंय की खरेदी किंमत वस्तूची 750 रुपये, बरोबर आहे. आता या 750चे 10% काढले मित्रांनो तर किती आलं? 75 रुपये. 20% काढलं तर 75 अधिक 75 150. सो 75 आणि 75 150 याचा अर्थ 10 अधिक 10 20% नफा पाहिजे. सो हे कॅल्क्युलेशन वगैरे काढायची आवश्यकता पडत नाही. ओके, गणित किंवा उदाहरण तुम्हाला व्यवस्थित समजलं तर डायरेक्टली विदाउट फॉर्म्युली, विदाउट कॅल्क्युलेशन, विदाउट पेन अँड पेपर तुम्ही ह्याचा आन्सर काढू शकता. हे बेसिक उदाहरण आहे. समजतंय का बघा? आता तोट्याचं उदाहरण बघा. नफ्याचं उदाहरण समजून घेतलं आपण. तोट्याचं उदाहरण वाचा व्यवस्थित. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि सोडूयात आपण. तर एक वस्तू 300 रुपयांना विकली आहे, 30 रुपये तोटा झाला. आता या व्यवहारामध्ये जी असलेली विक्री किंमत आहे ती मी मांडतो. इंग्रजीमध्ये विक्री किंमतीलाच आपण सेलिंग प्राइस म्हणतात. एक वस्तू 300 रुपयांना विकली आहे. किती रुपयांना विकली आहे? 300 रुपयांना. आणि या व्यवहारात झालेला तोटा 30 रुपयांचा. तर आपल्याला शेकडा तोटा, आता शेकडा नफ्याचा फॉर्म्युला जसा लिहिला तसा शेकडा तोटाचा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. शेकडा तोटा बरोबर ॲक्च्युअल झालेला तोटा, व्यवहारात झालेला पैशांमधला तोटा भागिले खरेदी किंमत, वस्तूची खरेदी किंमत गुणिले 100. हा शेकडा तोटाचा फॉर्म्युला. शेकडा नफ्याचा तर मागच्या उदाहरणात तुम्ही लिहिला होता. शेकडा तोटाचा फॉर्म्युला लक्षात आला? सो सोडवायचा प्रयत्न करा आता. मागच्या सारखंच उदाहरण आहे बघा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या व्यवहारामध्ये तुम्हाला तोटा झालाय, तोटा, नफा झालेला नाहीये. सो यावरून खरेदी किंमत कशी काढायची हे लक्षात घ्या, ध्यानात घ्या. आता बारकाईने जर आपण बघितलं तर तोटा आपण कसा लिहितो? तोटा बरोबर या केसमध्ये तुमची खरेदी किंमत मोठी असते. खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा मोठी असते. म्हणून खरेदी किंमतीमधून विक्री किंमत तुम्ही वजा करता. सो झालेला तोटा आहे 30 रुपयांचा. खरेदी किंमत काढायची आहे तुम्हाला आणि विक्री किंमत मात्र दिली आहे 300 रुपये. सो हे वजा 300 इकडे येतील, अधिक 300. सो खरेदी किंमत तुम्ही काढली ती आली तुमची 330 रुपये. बरोबर आहे? खरेदी किंमत आली. आता याच्यावरनं हा फॉर्म्युला दिलाय तुम्हाला. शेकडा तोटा काढा. शेकडा तोटा बरोबर काय करणार तुम्ही? झालेला तोटा 30 रुपयांचा भागाकारात खरेदी किंमत आहे 330 रुपयांची आणि गुणाकारात 100. शून्याला शून्य. सो
तुमच्याकडे राहिले 1/11. सो 100/11. 11×9 = 99. एक शिल्लक राहिलं भागिले 11. सो या व्यवहारात शेकडा 9/111 असा तोटा झालेला आहे. 9/111. समजलंय का बघा? लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. समजलं नसेल तर विचारा. कोण आहे विद्यार्थी? तुम्हाला कळालंय का हे अमोल? समजतंय ना तुम्हाला? आवाज येतोय का माझा? मध्ये मध्ये जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. आवाज जात असेल तर मला कळवा प्लीज. येतोय ना आवाज? एक्झाम्पल समजलंय का बघा? 9/111 असा तोटा या व्यवहारामध्ये तुम्हाला दिसेल. लिहून घ्या पटापट पटापट. एक्झाम्पल बघा, हे महत्त्वाचे एक्झाम्पल हे बेसिक आहेत. बेसिक एक्झाम्पल झाल्यानंतर याची प्रॅक्टिस करा. घरी गेल्यानंतर एकदा दोनदा न बघता सोडवायचा प्रयत्न करा. अडचण आली तर लिहिलेलं आहे तसं तुम्ही बघा. नाही कळालं तर उद्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मला इथं विचारू शकता. चला, समजतंय का? चला पुढचं एक्झाम्पल घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल. टायमर लावतो. व्यवस्थित वाचा. एक्झाम्पल समजतंय का बघा. आणि बेसिक पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये बेसिक कन्सेप्ट शिकलेलं आहे आपण. एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयांना विकून 20% नफा मिळवतो. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? काय काय गोष्टी दिलेल्या आहेत हे जरा बारकाईने बघा या उदाहरणामध्ये. एकतर शेकडा नफा दिलाय आपल्याला, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे आणि आपल्याला याच्यावरून खरेदी किंमत काढायची आहे. बघा कसं काढाल तुम्ही सांगा. तुम्हाला सगळ्यात सोप्यात सोप्या मेथडने आन्सर कसं काढायचं हे सांगणार. विक्री किंमत 20% प्रॉफिट. विक्री किंमत दिलेली आहे आणि ते 20% प्रॉफिटवर वस्तू विकलेली आहे. याच्यावरून लगेच उदाहरण आपल्याला ह्याचं काढता येईल. ऑप्शन वरून पण सोडवता आला असतंच खरं. ऑप्शन व्यवस्थित बघायला पाहिजे. 20% नफा कमवायचा असेल चौथा ऑप्शन असू शकत नाही. 0.6 0.6 अशी काही विक्री किंमत नाहीये. शेवटी शून्य पाहिजेच आहे. 225 225 पहिल्या ऑप्शनचं बघितलं तर ती 450 450 त्यात ऍड केलं तर गोष्ट लांब पुढे जाते. त्यामुळे 2250 असू शकत नाही. एक वेळ 2250 नाहीये याचा अर्थ 2500 नाहीये, कारण 2500 ही त्यापेक्षा मोठी व्हॅल्यू आहे. राहिलेला ऑप्शन आपलं उत्तर आहे. म्हणजे विदाउट कॅल्क्युलेशन जास्त काही न करता ऑप्शन्स फक्त चेक करून पण उत्तर काढू शकतो आपण. सो शॉर्टकट नंबर 1. किती टक्के नफा मिळालाय मित्रांनो? 20% नफा. सो त्याची जी कॉस्ट प्राइस आहे, खरेदी किंमत, ज्याला तुम्ही खरेदी किंमत म्हणता, ही खरेदी किंमत 100% पकडली.
आता तुम्ही मला सांगा, 20% नफा मिळाला, तर या खरेदी किमतीवरती नफा कितीला विकणार मग? 120%. बरोबर आहे की नाही? आणि हे 120%ला विकत असताना विक्री किंमत किती आहे वस्तूची? 2520 रुपये. सो एक वस्तू 120%ला विकताना 2520 रुपयाला विकली जाते. तर त्याची खरेदी किंमत म्हणजे जी 100% ती कितीला असेल? एक्सला असेल. तिरकस गुणाकार करा, उत्तर मिळालं. सो या शून्याला एक शून्य जाईल. 12 एके 12, 12 दोन्ही 24, एक राहिला, 12 एके 12. सो 21 गुणिले 100. सो कॉस्ट प्राइस, ज्याला तुम्ही खरेदी किंमत म्हणता, बरोबर किती आली? 2100 रुपये. अगदी एका स्टेपमध्ये हे उत्तर आहे. हे मांडायची स्टेप आणि दुसरं उत्तराची स्टेप. समजतंय? शॉर्टेस्ट वे टू फाइंड द आन्सर ऑफ दिस काइंड ऑफ क्वेश्चन. समजतंय का बघा? ऑप्शनची मेथड काय तुम्हाला मी सांगितली मित्रांनो, ऑप्शनची मेथड. आता मला तुम्ही सांगा, 20% प्रॉफिट आहे, 10% काढलं 225 येईल. 10% 225, 20% 450. आता मला सांगा, ह्याच्यात 450 ऍड केलं तर हे 2520 पेक्षा जास्त होतं, त्यामुळे हा ऑप्शन असणार नाही. 2250चाच एवढा होतोय, तर 2500 असूच शकत नाही. आणि ह्याचा 10% 201.6, 20% होईल 402 पॉईंट काहीतरी, 403 पॉईंट समथिंग. आणि पॉईंट मध्ये विक्री किंमत नाही, त्यामुळे हे पण होत राहिलेलं गपगुमान आपलं उत्तर असणार आहे. सो तुमच्याकडे कुठलं कॅल्क्युलेशन न करता पण उत्तर काढण्याचं स्किल तुम्हाला मिळू शकतं. या पद्धतीने आन्सर्स आपल्याला काढता येतात. कळतंय का? लिहून घ्या. चला पुढचं एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल. चला या पद्धतीने सोडवायचं एक्झाम्पल. चला पटापट पटापट एक्झाम्पल वाचा. एक वस्तू 2816 रुपयांना विकल्याने 12% तोटा झाला. तर 12% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी लागेल? बघा, आता जसं सांगितलं मेथोडॉलॉजी, तशीच मेथोडॉलॉजी वापरायचा प्रयत्न करा.
चला, झालं का एक्झाम्पल? एक वस्तू 2816 रुपयांना विकली आहे बघ. कदाचित थोडासा प्रिंटिंग एरर पण असू शकतो यामध्ये, बघूया. वस्तू 2816 रुपयांना विकली आहे. सो सेलिंग प्राइस मिळाली तुम्हाला, किंवा विक्री किंमत ज्याला तुम्ही बोलता. इट्स 2816. ला 16ला विकली त्यावेळेस 12% तोटा होतो. आता इथं आपण म्हणूयात की कॉस्ट प्राइस याची 100%, कॉस्ट प्राइस किंवा खरेदी किंमत. आता 2816ला विकतो त्यावेळेस 12% तोटा होतो, म्हणजे ही किंमत झाली 88%, 12% तोटा. समजतंय? आता ती वस्तू ज्यावेळेस 12% नफ्याने विकली जाईल, 100 मध्ये 12 ऍड करा, म्हणजे त्यावेळेस 112% विकली जाईल, त्यावेळेस किती रुपयांना विकावी लागेल? सो त्यावेळेस x रुपयांना विकावी लागेल, तिरकस गुणाकार करू. सो 2816 गुणिले 112 भागिले 88. चारने भाग दिला, 4 एके 4, 4 4 दोन्ही 8, 4 9 27. 4ने भाग दिला, 22चा भाग लागला. 22ने भाग दिला, 22 एके 22, 6 राहिले, 22 दोन्ही 44, 6 झाले, 6 आणि 11 17, 176. 22च्या पाड्यात 176 आहे का? 22 गुणिले 8 करूया. 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16 आणि 176, बरोबर. सो 22 176 म्हणजे 8, 128. सो 128 गुणिले 29. आता 29चा पाडा कोणाला जमतोय? आठ त्रिक 24, 240 वजा 8, 232. 2 हातचे आले 23, 29 दुनी 58 आणि 23. 58 आणि 22 केलं असता 80 आलं असतं, म्हणजे 81. 1 1 2 8 हातचे आले 8, 29 1 29 आणि 8 37. सो हे सोडवल्यानंतर ह्याचं जे उत्तर येतं हे येतं 3584. 3584 याचं कॅल्क्युलेशन करून उत्तर येतं. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ओके, लिहून घ्या. बघा, ही मांडणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. 12% तोटा म्हणजे खरेदी किंमत 100% पकडली, तोटा 12%चा म्हणजे किती होईल? 88. आणि त्यावेळेसची विक्री किंमत दिली आहे आणि 12% नफा, म्हणजे इथं 100% वगैरे काढत बसू नका, वेळ घालवायचाच नाही. डायरेक्ट काय करायचं? 112%.
12%चा नफा म्हणजे 100 मध्ये 12 ऍड करणार, तोटा झाला की वजा करायचं, नफा असेल तर ऍड करायचं. डायरेक्ट ही व्हॅल्यू काढली. कमीनं भाग दिला तरी चालेल आणि थोडं कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट बघितला. त्यासाठी पाढे जरा स्ट्रॉंग असायला पाहिजे. पाढे चांगले स्ट्रॉंग असतील तर उत्तरं पटापट काढता येतात. नेक्स्ट एक्झाम्पल. चला सोडवायचा प्रयत्न करा. एक्झाम्पल. एक वस्तू 1344 रुपयाला विकल्याने खरेदी किमतीच्या 1/7 पट तोटा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किमतीच्या 1/7 पट. या उदाहरणाला बघायचं झालं, दृष्टिकोन थोडासा वेगळा ठेवायचा. 1/7 पट म्हणजे असाही विचार करा, जर खरेदी किमतीचे 7 तुकडे केले किंवा 7 भाग केले, त्यातला एक भाग तोट्याचा झाला. एक भाग कशाचा झाला? तोट्याचा झाला. एक भाग तोट्याचा झाला. तोटा सांगितलाय ना इथं. ती पण खरेदी किंमत. आता ही दिलेली वस्तू काय विकल्याने म्हणजे ही विक्री किंमत झाली. बघा आता इथं तुमचं उदाहरण कळण्याचं स्किल आहे बघा. विक्री किंमत, ज्याला तुम्ही सेलिंग प्राइस म्हणता, मराठीत विक्री किंमत म्हणता, आणि ती विक्री किंमत तुम्हाला दिली आहे मित्रांनो 1344. समजतंय? 1344 रुपये ही विक्री किंमत दिली. आता या उदाहरणामध्ये खरेदी किमतीच्या 1/7 पट तोटा होतोय. खरेदी किंमत. आता बघा, खरेदी किमतीच्या म्हणजे थोडक्यात काय, विक्री किंमत जी त्याची असणार आहे ती कशी कशी असणार आहे? एक तोटा लिहिला आपण. तोटा लिहिला तर 1/7 गुणिले खरेदी किंमत. बघा आता हे बारकाईने बघा. 7 भाग जर असतील टोटल, या 7 भागापैकी एका एका भागाचा तोटा झालाय. म्हणजे मुळात विकताना ती वस्तू कितीला, समजा 7 रुपये किंमत आहे खरेदी किंमत, तर 1 रुपये तोटा झाला. म्हणजे ती वस्तू विकली कितीला निकिता? ती वस्तू विकली आहे 6 रुपयांना. कारण 7 पैकी एक भाग तोटा झालाय. 7 रुपयांना ती वस्तू विकत आणली आहे आणि 1 रुपये तोट्याने विकली, म्हणजे विकली कितीला? 6ला. सो याच्यामध्ये जे ही असणार आहे तुमची विक्री किंमत, विक्री किंमत असणार आहे ती किती असणार आहे? विक्री 6 भाग असणार, 6 युनिट. खरेदी किंमत कितीची आली? खरेदी किंमत आली 7 युनिटची आली. राईट. आणि 7 रुपये युनिट म्हणतोय, 7 रुपये म्हणण्याऐवजी युनिट करू. सो आता तुम्हाला दिली आहे विक्री किंमत. तुम्हाला काय विचारले? त्या वस्तूची खरेदी किंमत विचारली. सो विक्री किंमत माहिती आहे 6 युनिट बरोबर वस्तू विकली आहे 1344 रुपयांना. बरोबर आहे. खरेदी किंमत किती आहे? 7 युनिट. 7 युनिट बरोबर एक्स म्हणून तिरकस गुणाकार करा. 6 1 6, 6 दोन्ही 12, 1 राहिला, 6 दोन्ही 12, 2 राहिले, 6 चौक 24.
सो एक्सची किंमत जी आली, एक्स म्हणजे तुमची खरेदी किंमत, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही कॉस्ट प्राइस म्हणता, ती किती आली आता बघा. 7 गुणिले 224. सो हे सोडवलं, 7 चोक 28, 2 हातचे आले, 7 दोन्ही 14 आणि 2 16, 1 हात चाला, 7 दोन्ही 14 आणि 1 15, 1568 रुपये मित्रांनो. 1568 आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे का? समजलं का बघा, सांगा. ऑप्शन 1, आवाज येतोय का माझा? ऑप्शन 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. अमोल आणि निकिता, समजलंय का बघा? 1568 हे उत्तर असणार आहे. कळालं नसेल तर सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. समजलंय का निकिता आणि अमोल? बघा, प्रश्न व्यवस्थित वाचताना, वाचण्यामध्येच समजून घेण्याचं स्किल तुमचं जर चांगलं डेव्हलप झालं तर प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित काढता येईल. वस्तू 1344 रुपयांना विकली आहे, याच्यावरून आपल्याला हे कळतंय की वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे आणि तोटा दिलाय. तोटा तोटा किती दिलाय? फ्रॅक्शन मध्ये दिलाय, 1/7. कशाच्या? खरेदी किमतीच्या. थोडक्यात काय, जर तुम्ही खरेदी किंमत 7 पकडली तर त्यातला एक भाग तोट्याचा आहे. म्हणजे 7 भाग खरेदी किंमत असेल, 7 युनिट, त्यातला 1 युनिट तोट्याचा. म्हणजे 1 युनिट तोट्याने जर ती वस्तू विकली, 7 युनिटला ती वस्तू विकत घेतली, 1 युनिट तोट्याने विकली, म्हणजे विकली कितीला? 6 युनिटला विकली. आणि 6 युनिट म्हणजेच 1344 आहे, कारण विक्री किंमत आपल्याला दिली आहे. सो 6 युनिट बरोबर 1344, तर खरेदी किंमत म्हणजे 7 युनिट. 7 युनिट बरोबर एक्स. तिरकस गुणाकार करा आणि उत्तर तुमचं मिळेल 1568. लिहून घ्या. जिथं समजलं नसेल तिथं तुम्ही विचारा. चला, अजून अशाच प्रकारचं एखादं गणित मागं सुटलंय का मला बघू द्या. एक गणित सुटलेलं आहे माझ्या मते, ते जरा मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या ते गणित. तोंडी सांगतो, डिक्टेट करेल मी ते उदाहरण. एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने, लिहून घ्या अमोल आणि निकिता, एक वस्तू 1470 रुपयांना विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट 1470 रुपये विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट 1/6 पट काय झालाय? नफा होतोय. आता इथं मागच्या उदाहरणात तोटा बघितला होता, तर इथं आपण नफा बघू. 1/6 पट नफा होतो. तर खरेदीची किंमत किती? तर खरेदी किंमत किती? खरेदी किंमत किती? चला, याच पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. सो
इथेही तसंच करायचं. आता इथे बघा, खरेदी किमतीच्या सांगितल्या आपल्याला आणि नफा सांगितलाय. नफा बरोबर खरेदी किमतीच्या 1/6 पट. थोडक्यात काय, जर 6 युनिट खरेदी किंमत असेल तर त्यातला 1 युनिट नफा झालाय. म्हणजेच विक्री किंमत काय असेल मित्रांनो, विक्री किंमत 1 युनिट ह्याच्यात वाढणार की नाही, 7 युनिट असणार, कारण इथं नफा झालेला आहे. सो इथे आता आपल्याला काय करायचंय, वस्तूची विक्री किंमत तर दिली आहे बरोबर. सो विक्री किंमत किती आहे, 7 युनिट. असं आपण करूयात, 7 युनिट बरोबर 1470. आता खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत किती, 6 युनिट. 6 युनिट बरोबर किती, सगळ्यात शॉर्टकट मेथड आहे बघा, सगळ्यात शॉर्टकट मेथड आहे. 6 युनिट बरोबर किती, एक्स म्हणूयात, तिरकस गुणाकार इथे पण 7 ने भाग द्या. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 एके 7, 0. 6 ने तिकडे गुणाकार करा, 6 0 0, 6 एके 6, 6 दोन्ही 1260 रुपये. असं ह्याचं उत्तर येतंय का बघा. येस, 1260 रुपये येतंय का निकिता आणि अमोल. या प्रश्नाचं उत्तर 1260 रुपये यायला पाहिजे. बघा, एक ह्याच्या अगोदरचं उदाहरण आपण तोट्याच्या संबंधाने समजून घेतलं. हे पुढचं एक्झाम्पल आपलं नफ्याच्या संबंधाने होतं. समजलंय का बघा, सोडवायचा प्रयत्न केलाय का तुम्ही. चला, हे झालं असेल तर पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. लेट्स गो टू नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, समजलंय ना. एक वस्तू 425 रुपयांना विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयांना विकल्यास होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, त्या वस्तूची खरेदी किंमत किती, आपल्याला त्याची खरेदी किंमत काढायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये वस्तू कितीला विकली आहे, 425 ला. वस्तू सुरुवातीला विकली आहे 425 ला. असं आपण समजू की 425 ची किंमत. बघा, मी ग्राफिकल व्हिज्युअलायझेशन करून सोडवा. आता ही वस्तू 425 ला विकली तर या व्यवहारामध्ये तोटा झाला, म्हणजे इथं तुमची खरेदी किंमत आहे. असं पकडा, व्हिज्युअलाइज करा. खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस बरोबर. ही सुरुवातीची सेलिंग प्राइस पकडा, SP1. एवढा तोटा झाला, समजा की हा एक्स तोटा झाला, परंतु त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयाला विकल्याने होती. समजा त्या वस्तूची दुसरी सेलिंग प्राइस, समजा ती वस्तू आपण 650 रुपयांना विकली, त्यावेळेस मात्र किती नफा होतोय, जेवढा तोटा झालाय त्याच्या दुप्पट. तोटा आपला एक्स झालाय, त्याच्या दुप्पट म्हणजे किती, 2x. 2x काय झाला, नफा झाला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, वस्तू आहे 650 ला, ही आहे 425 ला. या दोन वस्तूंमधला फरक किती आहे बघा. म्हणून बघा, आता इथं x चा फरक आहे आणि हा 2x चा फरक आहे. x आणि 2x म्हणजे x प्लस 2x किती झाले, हे 3x. 3x बरोबर या दोघातला डिफरन्स किती आहे, 650 वजा 425. 5 राहिले, 5तून 3 गेले, 2 राहिले, 6तून 5 गेले, 6तून 4 गेले, भागाकार नाही झाला, 225. सो 3x बरोबर 225 रुपये. 3x बरोबर 225, 3 ने भाग दिला, x बरोबर 3 7 3 5. सो x ची किंमत मिळाली. याचाच अर्थ तोटा हा 25 रुपयाचा असणार आहे. तोटा सॉरी 75 रुपयांचा. सो ही त्याची सेलिंग प्राइस झाली, ही त्याची खरेदी किंमत झाली. या सेलिंग प्राइस मध्ये खरेदी किंमत ऍड केली की आपल्याला खरेदी किंमत मिळेल. सो आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत सांगितली होती. सो खरेदी किंमत बरोबर काय आली, 425 मध्ये हा झालेला एक्स तोटा ऍड करा 75 रुपयांचा. त्यावेळेस खरेदी किंमत मिळेल आपल्याला 500 रुपये.
सो खरेदी किंमत किती आली मित्रांनो? 500 रुपये. समजलंय का बघा? ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 500 रुपयांची खरेदी किंमत असायला हवी. समजतंय का बघा? लिहून घ्या व्यवस्थित. समजलं नसेल तर विचारा. समजतंय का? लिहून घ्या. 500 रुपयांना ती वस्तू असणार आहे. 500 रुपये त्याची खरेदी किंमत झाली. अमोल आणि निकिता समजतंय का? एक्झाम्पल लक्षात आलं कसं सोडवलंय आपण? पुढचं एक्झाम्पल देऊयात होमवर्कसाठी. सो हे लिहून घेतलं असेल, पुढचं एक्झाम्पल आपण बघूयात होमवर्कसाठी. कारण वेळ संपलेला आहे. 1 तासाचं आपलं लेक्चर आहे. एक वस्तू 840 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या, 1 मिनिट हे जरा उदाहरण थोडंसं अर्धवट आहे, मी तुम्हाला करेक्ट करून सांगतो. ₹840. 1/6 पट. 1/6 पट. एक वस्तू 840 रुपयांना विकल्याने विक्री किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची. बघा, आपल्याला हा होमवर्कसाठी प्रश्न आहे, सोडवायचा प्रयत्न करा. हॅलो एव्हरीवन. आहेत वाटतं 2 मुलं आहेत. अमोल सर आहेत आणि एक निकिता मॅडम. हा, इथलेच आहेत वाटतं ते. 1 तारखेपासून येतील मुलं भरपूर. आता सुरुवात झाली. हो. पुन्हा सांगावं लागेल इकॉनॉमिक्स मला बेसिक्स पासून. हॅलो स्टुडंट्स, अजून ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे ना? निकिता, आवाज येतोय का माझा? एकदा चेक करशील? मला चॅटमध्ये मे बी प्रॉपर येतो ना आवाज? निकिता दुधे जॉईन मला इथे दिसत आहे. आवाज प्रॉपर येतो का एकदा चेक करा फक्त. आज आपण बजेटबद्दल बघणार आहे थोडं. अजून 1 तारखेपर्यंत आपण बेसिक्सच बघणार आहोत. 1 तारखेपासून ऍक्च्युअल आपण सुरू करणार. जेव्हा कम्प्लीट मुलांचं सगळ्यांचं ऍडमिशन होऊन जाईल, तर कम्प्लीट आपण इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी सगळे सब्जेक्ट्स हे मीच घेणार आहेत. ओके ओके ओके, येतोय आवाज. ओके ओके, ठीक आहे अमोल सर. आता मित्रांनो, बजेटबद्दलचा आपल्याला 1-2 प्रश्न हे विचारत असतात. मग बजेटमधला कुठला प्रश्न विचारतात आपल्याला सहसा करून? एक तर एखादा स्कीम बद्दल विचारणार. ओके, आपण मागच्या बजेटमध्ये काय बघितलं होतं? एक्सपेंडिचर आणि इन्कम. इन्कम कशाच्या माध्यमातून होतो? इन्कम हा आपल्याला टॅक्सेसच्या माध्यमातून होत असतो. टॅक्सेस म्हणजे कोणते टॅक्सेस? डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेसच्या माध्यमातून आपला काय होतो? इन्कम होत असतो. त्याच्यानंतर मग अजून गव्हर्नमेंटचा इन्कम कशाच्या माध्यमातून होतो? वेगवेगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्सेस. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसचा टॅक्स झाला. डायरेक्ट टॅक्स हा डायरेक्ट आपण सॅलरीमधून किंवा मग प्रॉपर्टीचे टॅक्स, हे विविध प्रकारच्या टॅक्समधून हे सगळे टॅक्स एका जागेवरती कलेक्ट करतात. हे टॅक्स कलेक्ट झाल्यानंतर मग विविध मिनिस्ट्रीला काय देतो आपण? बजेटच्या माध्यमातून प्रत्येक मिनिस्ट्रीला आपण काय देत असतो?
पैसे देत असतो. जर तुम्ही न्यूजपेपर रीड करत असणार तर आजच्या सकाळच्या पेपरमध्ये एक लाडकी बहीण योजनेच्या बद्दल एक आर्टिकल आलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा. म्हणजे त्या आर्टिकलमध्ये तुम्हाला एक गोष्ट समजेल की ॲक्च्युअलमध्ये गव्हर्नमेंट जे चांगल्या चांगल्या प्रकारचे स्कीम राबवत आहे, तर लाडकी बहीण योजना राबवण्याच्या व्यतिरिक्त अशा विविध योजना विविध राज्यांनी अप्लाय केलेल्या आहेत. तशा योजना जरी आपण अप्लाय केल्या असत्या तरी त्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात फायदा झाला असता. जर तुमच्याकडे सकाळचा पेपर असेल तर मी तुम्हाला थोडंसं त्याचं इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हने गोष्ट समजावून सांगतो आपल्या लेक्चरला सुरू करण्याच्या आधी. बघा, आता किती रुपये मिळतात महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत? 1500 रुपये मिळतात. मग एका आर्टिकलवाल्या एक आर्टिकलमध्ये त्या आजच्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं होतं की 1500 रुपये हे तुम्ही महिलांना देणार. ओके, मग हे कुठल्या मंत्रालयाच्या अंडरमध्ये आलं? महिला बाल विकास कल्याण मंत्रालय. म्हणजे हे सगळे पैसे म्हणजे सरकारच्या तिजोरीतून डायरेक्ट कोणाकडे येणार आहे? महिलांकडे जाणार आहे. म्हणजे जे टॅक्स पेयर आहेत त्या टॅक्स पेयरचा पैसा हा डायरेक्ट महिलांच्या अकाउंटमध्ये जाणार आहे. मग या पैशाचा काही आपल्याला फ्युचरमध्ये बेनिफिट्स होणार आहे का बरं? याचं क्रिटिकल अनालिसिस त्या आर्टिकलमध्ये आलेलं आहे, आजच्या आर्टिकलमध्ये. मग ते म्हणतात तुम्ही 1500 रुपये देणार, पण या 1500 रुपयानंतर ते खर्च करतील, पण याच्यामधून महिलांना स्किल्स काही आल्या का? महिलांना थोडाफार पैशाचा फायदा झाला, पण फ्युचर गोष्टी जर पाहिल्या तर दर महिन्याला 1500 रुपये दर महिन्याला 1500 रुपये आपल्याला पाठवावेच लागणार आहेत. आणि कालांतराने जर सरकार बदललं तर ते 1500 रुपये मे बी मिळणार नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ही स्कीम आणली, पण बाकीच्या राज्यांमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारच्या स्कीम चालत आहेत. या स्कीम्स बद्दलचं मी तुम्हाला आज थोडंसं इकॉनॉमिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने समजून सांगणार आहे. तर बघा, तामिळनाडूमध्ये एक स्कीम आहे, तिचं नाव आहे विधवा महिला महामंडळ. हे महामंडळ त्यांनी स्थापन केलेलं आहे. मग त्या महामंडळाच्या माध्यमातून ते काय करतात, ज्या विधवा महिला आहेत, ठीक आहे, त्या महिलांसाठी ते स्किल ओरिएंटेड गोष्टी त्यांनी तिथे अप्लाय केल्या आहेत. म्हणजे त्यांना शिवणकाम झालं किंवा विविध काही छोटे मोठे कोर्सेस ते करू शकतात, त्यांना त्याच्यासाठी स्टायपेंड दिला जातो. म्हणजे तो जर स्टायपेंड त्यांना मिळाला तर भविष्यात काय होऊ शकतं, त्यांना त्यांचे रोजगार हा वाढू शकतो. मग महाराष्ट्राची ही लाडकी बहीण योजना आणि बाकीच्या विविध राज्यांमध्ये याच्या व्यतिरिक्त अशा कोणत्या चांगल्या योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकारने थोडंसं डोक्यामध्ये आणलं पाहिजे आणि आपल्या राज्यामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे? आता एक बिहार सरकारने एक चांगली योजना आणलेली आहे. ती कुठली आहे? 8वी जेव्हा मुलगी पास होते ना, तर त्या मुलीला सायकल दिली जाते. काय दिली जाते? सायकल दिली जाते. त्याच्यानंतर मग जेव्हा ती मुलगी 10वीला पोहोचते त्यावेळेस तिला ठराविक अमाऊंट दिली जाते. मग ती 12वीला पोहोचली तेव्हा काहीतरी 10,000 रुपये हे अमाऊंट दिली जाते. मग तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या त्याच्या ह्या स्कीमच्या माध्यमातून ऑलमोस्ट 15% शिक्षणामध्ये वाढ झाली महिलांच्या. का बरं? त्यांना आधी सायकल मिळते, सायकल मिळाल्यानंतर मग जर लांब स्कूल कॉलेज वगैरे असेल तर ते सायकलने जाऊ शकतात. दुसरी गोष्ट काय, 10वी पास झाल्यानंतर त्यांना ठराविक अमाऊंट मिळते 10 ते 15,000 रुपये. म्हणजे काय, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर त्यांचं ऍडमिशन झालं तर ठराविक 2,000 रुपये वगैरे फी असते, 1,000-2,000. बाकीचा पैसा ती पुस्तकांसाठी वापरू शकते. 12वी नंतर तिला पुन्हा मिळतात 15,000 रुपये. म्हणजे हा जो पैसा त्यांनी ह्या पद्धतीने लावलेला आहे याच्यामुळे मुलींचं शिक्षण वाढत चाललेलं आहे. बरोबर आहे. हे बिहारमधली एक स्कीम आहे. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये एक स्कीम आणलेली आहे. त्यांनी काय स्कीम आणलेली आहे? महिलांना सुरुवातीला शिक्षणासाठी दर 6 महिन्यांनी ते दर वर्षाला ते पैसे देणार. मग मे बी ते 2-2 हजार रुपये देतील. त्याच्यानंतर जेव्हा मुलगी 18 वर्षाची होणार, किती वर्षाची होणार? 18 वर्षाची होणार, त्याच्यानंतर जे मुलींचे लग्न करतील त्या लोकांना किती? 1,16,000 रुपये मिळणार. किती मिळणार? 1,16,000 रुपये. म्हणजे याच्याने काय फायदा झाला की कमी वयात मुलींचे लग्न हे कमी झालं तेलंगणा राज्यामध्ये. जे आता नवीन राज्य तयार झालेलं ना तेलंगणा 2012-13च्या टाइमामध्ये, तर त्या तेलंगणामध्ये त्यांनी ही स्कीम राबवली. तिथे हा खूप मोठा प्रॉब्लेम होता की महिलांना कमी वयात त्यांची लग्न व्हायची. मग सरकारने नवीन स्कीम आणली, जे तुम्ही 18 वर्षाच्या पुढे जर त्यांची लग्न करणार तुम्हाला आम्ही किती पैसे देणार? 1 लाख ऑलमोस्ट 16,000 रुपये त्यांना मिळणार. मग ही स्कीम आणली तेलंगणा गव्हर्नमेंटने. ओके, त्याच्यानंतर ती आता म्हणजे तुम्ही आजचा जरी सकाळचा न्यूजपेपर वाचला तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कळतील. मग तुमच्याने याच्या माध्यमातून काय होणार की ज्या महाराष्ट्रामध्ये जी स्कीम राबवलेली आहे हिचा पर्स्पेक्टिव्ह फ्युचरमध्ये काय आहे त्या अनुषंगाने मग, आणि ज्या विविध राज्यांनी विविध प्रकारच्या स्कीम ज्याच्याने महिलांमध्ये काहीतरी ऍड ऑन होणार आहे. आता जर बिहार सरकार मुलींना सायकल वगैरे किंवा जर 10वी 12वी नंतर पैसे देत असणार तर याच्याने काय होईल बरं? याच्याने ही गोष्ट क्लिअर होईल की मुलींना भविष्यात ते जे पाहिजे ते कॉलेजमध्ये जाऊ शकतात. फीस तर कमीच राहणार आणि लागणारा खर्च पण हा कमी असणार, पण सायकलचा मदत, थोडीशी फायनान्शियल मदत याच्यामुळे त्यांचं काय
भविष्यात ते चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतील, चांगलं भविष्य घडवू शकतील, पण ह्या 1500 रुपयामुळे असं काही आपल्याला मिळणार आहे का? तर नाही. मग तुम्ही ह्या स्कीम ठराविक महिलांसाठी द्या आणि बाकीच्या ज्या महिला आहेत जे शिक्षण घेत असेल त्यांना शिक्षणात प्राधान्य द्या, विविध गोष्टीत त्यांना प्राधान्य द्या, विविध स्कीम्स ते राबवा. सो या कोरिलेशनने या विविध स्कीम्स आपल्याला काय असल्या पाहिजे, माहिती असल्या पाहिजे. आता नेक्स्ट आहे केरलामध्ये. केरलामध्ये वी मिशन केरला ही स्कीम लक्षात राहू द्या, तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये येतील. कारण की महिला ओरिएंटेड जेवढ्या महत्वाच्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या स्कीम्स आहेत ना, या कम्प्लीट स्कीम्स आज आपण बघणार आहोत. 1 ते 2 मार्क पक्के, कारण की महिला 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 कंटिन्यू 1.5 ते 2 वर्षापासून न्यूज मध्ये आहेत. लाडकी बहीण योजना असो किंवा मग मध्य प्रदेशची योजना असो, त्याच्यानंतर मग आता लेक लेक लाडकी एक आधी सुरुवातीला योजना आली होती, त्याच्यानंतर आता लखपती दिदी योजना आलेली आहे. याच्यापैकी एखादा प्रश्न तुम्हाला 100% ते विचारणार. म्हणून मग ते थोडंसं टफ करण्यासाठी मग विविध राज्यांच्या चांगल्या स्कीम्स कोणत्या आहेत महिलांच्या प्रती, जे केंद्र शासनाने अप्लाय केल्या पाहिजे. मग त्या स्कीम्स बद्दलचं आपल्याला काय असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. ओके, आता केरलामध्ये आलो तर केरलाच्या स्कीमचं नाव काय आहे, वी मिशन केरला. वी मिशन केरला. वी म्हणजे काय, कंप्लीट ज्या लेडीज आहेत त्यांचा डब्ल्यू जो फर्स्ट आहे तो विमेनचा, तो वी मध्ये ऍड केलेला आहे त्यांनी, वी मिशन केरला. मग याच्या माध्यमातून ते काय करतात, महिला उद्योग. समजा आता एखादी महिला आहे ज्या इलिटरेट आहेत, त्यांनी काही शिक्षण वगैरे घेतलेलं नाही, ते गावात वगैरे किंवा शहरात राहत आहेत, त्यांना वेगळं असं काही ते जीवनात वेगळं करू शकणार नाही. मग अशा महिलांसाठी समजा त्यांना एखादा बिझनेस टाकायचा छोटा मोठा, तर त्या महिलांसाठी त्यांनी 50,000 पासून तर 1,00,000 पर्यंतची ते मदत करणार सुरुवातीला. आणि जसा जसा तुमचा बिझनेस चालू झाला तसं तसं त्या अमाऊंट मध्ये ते वाढत जाणार. मग त्याला महिला उद्योग कर्ज त्या ठिकाणी मिळणार. त्याच्यानंतर एक विधवा महिला पुनर्विवाह, ही एक बघा किती सामाजिक, किती केरला गव्हर्नमेंटने किती चांगली स्कीम योजना केलेली आहे बरं. ज्या विधवा महिला असतात त्यांचा जेव्हा जर ते पुनर्विवाह करतील त्यांना 25,000 ते 50,000 रुपये पर्यंत मिळणार. म्हणजे याच्याने सोशल अवेअरनेस काय आला, की आपल्याकडे काय सध्या सोशल स्टिग्मा चालू आहे, पुनर्विवाह करणं सहसा आपल्याकडे करत नाही आपल्या कल्चरमध्ये. तर महाराष्ट्रात सहसा त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मग त्या महिलांना सुद्धा थोडाफार फायदा झाला पाहिजे. मग किती फायदा, 25,000 ते 50,000 रुपये पर्यंत. ही स्कीम कुठल्या गव्हर्नमेंटने आणली आहे, जर तुम्ही नोट मेकिंग करत असाल तर नोट मेकिंग करून घ्या. मी हे एक्स्ट्रा नोट्स तुमच्या आजच्या पेपरमधून मी बनवून आणले होते. म्हटलं याच्यावरती डेफिनेटली प्रश्न विचारणार, पोलीस भरतीसाठी डेफिनेटली येणार म्हणजे येणार प्रश्न. हे एक्स्ट्रा स्कीम्स. मग तुम्ही म्हणता करंट अफेअर्स कसं करायचं, तर हे करंट अफेअर्स आहे. काय काय बघितलं आपण, बिहारची योजना बघितली, सायकल योजना, तमिळनाडूची व्यवसाय कर्जासाठी 50% सबसिडी देणार, केरलाची वी मिशन केरला योजना बघितली, त्याच्यामध्ये मग महिलांसाठी 50,000 किंवा 1,00,000 पर्यंतचं कर्ज, विधवा महिला पुनर्विवाहासाठी 25,000 ते 50,000 देणार. कोण देणार, केरला गव्हर्नमेंट. मग आता आंध्र प्रदेशमध्ये काय आहे, आंध्र प्रदेशमध्ये अनुसूचित जाती व जमाती उद्योग उभारण्यासाठी, कुठला, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उद्योग उभारण्यासाठी 75,000 रुपये इतका त्यांना पैसे मिळणार. किती पैसे मिळणार, 75,000 पासून सुरुवात. जर चांगला अनुसूचित जाती आणि जमाती SC ST ट्राईब्स लोकांसाठी त्यांनी ही योजना आणलेली, खास करून विमेन्सला जास्त प्रकारे त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. ओके, त्याच्यानंतर मग 12वी नंतरचा जो खर्च आहे, आंध्र प्रदेश सरकारने काय केलं, 12वी नंतरचा जो खर्च आहे 10 ते 20,000 पर्यंत. हे सुरुवातीला जे मुलगी 10वीला गेली तर तिला 10,000 रुपये मिळणार आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने, 12वीला गेली तर पुन्हा 20,000 रुपये मिळणार, ग्रॅज्युएशनला गेली तर पुन्हा 50,000 रुपये मिळणार. म्हणजे काय, हे ऍट अ टाइम 1500 देण्याच्या ऐवजी त्यांनी जेव्हा जेव्हा मुलगीच्या कॅपेबल मुली आहेत, ज्यांना पैशाची अडचण येते भविष्यात, अशा मुलींसाठी त्यांनी ही योजना आंध्र प्रदेश सरकारने केलेली आहे. मित्रांनो कळालं. म्हणजे तुम्ही म्हणतात की करंट मध्ये काय विचारणार, तर ह्या स्कीम्स एवढ्या चांगल्या प्रमाणात चालू आहेत, याच्याने काय झालं, काय झालं, बिहार सारखं राज्य जे आपण त्याला मागास म्हणतोय, त्या राज्याने एवढी चांगली स्कीम इम्प्लिमेंट केली, मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट का नाही करू शकत. आता किती सगळं आपलं, जर उत्तर महाराष्ट्र बघितला, नंदुरबार, धुळे, जळगाव, किंवा मग विदर्भ बघितला, पश्चिम महाराष्ट्रातले काही खेडे आहेत, तिथले खूप सगळ्या गव्हर्नमेंट स्कूल कॉलेजेस हे घरापासून खूप लांब आहेत. मग अशा मुलींना आपण सायकल देऊ शकतो, बरोबर का नाही, जे बिहार सरकारने करून दाखवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर तेलंगणाने काय केलेलं आहे, त्यांनी एक मॅरेज 18 वर्षाच्या पुढे जर मुलींचं लग्न तुम्ही करणार तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये, मुलीच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट 1,00,000 किती येणार, 1,16,000 रुपये डायरेक्ट अकाउंटमध्ये येतील. म्हणजे किती अवेअरनेसची चांगली गोष्ट आहे बरं. सरकार उपाययोजना करत असेल तर ह्या दृष्टिकोनाने उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजे. ओके, मग हे याच्याने काय होईल की मुलींचं कमी वयात लग्न करणार नाही. म्हणजे 18 वर्ष झाल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील, बर्थ सर्टिफिकेट पासून आधार कार्ड, सगळ्या गोष्टी, मग ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मग त्या महिलाच्या अकाउंटमध्ये पैसे जातील.
बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार तर अवेअरनेस, एक सोशल स्टिग्मा, सोशल एक बॅकवर्डनेस महिलांच्या प्रती आलेला आहे तो कमी होण्यास मदत होईल. ठीक आहे. केरळामध्ये लक्षात राहिलं काय आहे वी मिशन केरला. वी मिशन केरला एवढं लक्षात ठेवायचं. सर्वात बेस्ट योजना तुम्हाला जर विचारलं तर भविष्यामध्ये की विधवा महिला पुनर्विवाहासाठी पैसे देणारं पहिलं राज्य कोणतं, मग काय सांगणार तुम्ही पहिलं राज्य आहे केरळ. ओके हे लक्षात ठेवायचं. आंध्र प्रदेशमध्ये मग पुन्हा एकदा 12वी नंतर 10 ते 20,000 रुपये, ग्रॅज्युएशन नंतर 50,000 रुपये एवढा खर्च देण्याचं काम कोण करणार आहे आंध्र प्रदेश सरकार. ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने मग आताच न्यूजपेपर मी वाचला सकाळमधला आणि सकाळमध्ये एवढे छान आर्टिकल आले त्याच्यातले मला कमीत कमी 4-5 प्रकारचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळाले. मग करंट कसं वाचायचं न्यूजपेपर कसं वाचायचं याच पद्धतीने या स्कीम तुम्हाला डेफिनेटली 101% विचारणार म्हणजे विचारणार. वन डे एक्झाम साठी पण विचारणार, कंबाईन साठी पण विचारणार, SSC GD साठी पण, आर्मी साठी पण आणि जे बँकिंगचे एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. का बरं बँकिंगचं काय काम आहे तर ह्या योजना तुमच्या पैसा अकाउंट मध्ये येणार मग बँकचा रोल आला त्याच्यामध्ये. आता तुम्ही जर सध्या स्थितीला पाहत असणार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे पैसे 1500 रुपये मिळतात किंवा जे 3000 रुपये 2 महिन्याचे मिळाले तर बँकांनी काय केलं ज्यांच्या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स होता त्यांचे पैसे कापले. मग सरकारला खूप सगळ्या लेडीजचे पैसे कापल्यानंतर मग त्यांनी कंप्लेंट केली. मग गव्हर्नमेंट म्हटलं की तुम्ही ते पैसे कापू नका म्हणजे रोल कोणाचा आला बँकिंग सेक्टरचा रोल आला. मग करंट करता करता यू शुड नो अबाउट द बँकिंग सेक्टर ऑल्सो. देर आर मल्टिपल टाइप्स ऑफ बँकिंग, कमर्शियल बँकिंग, RBI, नाबार्ड, सेबी, IRDI यांचा तुम्हाला रोल माहिती असला पाहिजे. मग आता काय लाडकी बहीण योजना चालू आहे, सरकारचं एक अकाउंट आहे, लाडकी बहिणीचं वेगळं अकाउंट आहे प्रत्येक बँकेमध्ये. मग सरकार त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणार. मग याच्यामध्ये रोल आला कोणाचा बँकेचा रोल आला. मग सर मग एक्झामसाठी मी काय प्रिपेअर करू ते बँकिंग प्रिपेअर करून जायच्या. मग बँकिंग कधी नॅशनलाइज झाल्या, कुठल्या इयरमध्ये नॅशनलाइज झाल्या, 1962 मध्ये कुठल्या प्राईम मिनिस्टरने त्या नॅशनलाइज केल्या, त्याच्या मागचं रिझन काय होतं, त्याच्यामुळे किती लोकांचा अकाउंट ओपन झालं बँकेमध्ये, शेतकऱ्यांना काय फायदा झाला, इंडस्ट्रियल वर्गाला काय फायदा झाला. तर अशा अनुषंगाने आपला होलिस्टिक काय झाला पाहिजे अभ्यास झाला पाहिजे. मग इकॉनॉमिक्स कव्हर करताना बेसिक्स आपण करणारच आहे, सोबत आपल्याला हा सगळा डाटा पाठ सुद्धा करायचा आहे. मग त्याच्या अनुषंगाने आपले जे 4 ते 5 प्रश्न जे आपल्या कुठल्याही एक्झामसाठी विचारतात इकॉनॉमिक्स मधून म्हणा किंवा मग GS मधून होणार ते या आपण या अँगलने स्टडी करणार आहोत, एक स्टोरीच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत. ओके कळालं. आजच्या न्यूजपेपर मधून मी तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या बरं, किती स्कीम सांगितल्या, कमीत कमी 5 ते 6 वेगवेगळ्या राज्यांच्या स्कीम सांगितल्या. मग ह्या स्कीम मधली ह्या खूप प्रमाणात चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स या स्कीमसाठी. मग जर तुम्हाला उद्या विचारलं समजा तुम्ही एखादी मुलाखतीसाठी एखादी पेपर तुम्ही क्वालिफाय झाले तुम्हाला विचारलं की तुम्ही उद्याचे अधिकारी होणार आहात मग तुम्ही मला सांगा लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सांगा. मग तुम्हाला पॉझिटिव्ह पण सांगता आलं पाहिजे सोबत या राज्यांचं उदाहरण देऊन सुद्धा सांगता आलं पाहिजे. म्हणजे याच्याने तुमचं काय डेव्हलप होईल एक ऍटिट्यूड डेव्हलप होईल. कोणता ऍटिट्यूड म्हणणार अधिकाऱ्याचा ऍटिट्यूड. तुम्ही कुठलीही गव्हर्नमेंटची एक्झाम जा ते थोडंसं काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला देत असतात. मग तुम्ही साधा क्लर्कची जरी एक्झाम झाली तर इट इज ऑल्सो वर्क ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. इफ यू आर प्रिपेरिंग फॉर आर्मी नेव्ही एअरफोर्स याच्यामध्ये पण एक टॉप लेवलचा अधिकारी आधी घडला पाहिजे. त्याची थॉट प्रोसेस कशी आहे म्हणजे अभ्यास फक्त आपला एक्झाम पास करण्यासाठीच नाही तर होलिस्टिक नॉलेज, होलिस्टिक इकॉनॉमी, होलिस्टिक हिस्ट्री हे कव्हर झाल्यानंतर मग त्या व्यक्तिमत्व तुमचं तिथे वर्क करत असणार आहे. मग हे व्यक्तिमत्व घडायचं काम आहे आपण GS मधून करणार आहोत. प्रत्येक सब्जेक्ट जेव्हा आपल्याला हाताळायचा असतो तो डीप मध्ये हाताळायचा. म्हणजे काय की त्याचं कॉन्सिक्वेन्स समजा 1952 मध्ये 5 इयर प्लॅन आला तर 5 इयर प्लॅनचा तुम्हाला एक प्रश्न विचारणार कारण की आपला देश तेव्हा आझाद झालेला होता. आझाद झाल्यानंतर मग देशाने कोणत्या कोणत्या गोष्टी कोणत्या कोणत्या पर्स्पेक्टिव्ह मांडल्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पर्स्पेक्टिव्ह आपल्या हँडल करायच्या. अस्तव्यस्त देश जो आपला इंग्रजांनी 27% GDP वरून 2% GDP जो केलेला देश होता आपले प्राईम मिनिस्टर नेहरूजी होते त्यांनी 5 इयर प्लॅन आणला. वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये त्यांनी डेव्हलपमेंट करायचं ठरवलं. IITs आणल्या, IIMs आणल्या. त्याचं मेन उद्दिष्ट काय होतं 5 इयर प्लॅन मध्ये ते उद्दिष्ट मग तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार की 1952 पासून 1955 पर्यंत जो 5 इयर प्लॅन आणला तेव्हा सरकारचं उद्दिष्ट काय होतं. त्याच्यानंतर मग पुन्हा 5 इयर प्लॅन आणला. असे प्रत्येक मागच्या 75 वर्षामध्ये जेवढे मल्टिपल प्लॅन्स आले त्या प्लॅन्स बद्दलचं इव्हॅल्युएशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग एका प्लॅन्सने ऍग्रिकल्चर वरती फोकस केला, एका प्लॅनने इंडस्ट्रीवरती फोकस केला, एका प्लॅनने मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज वरती फोकस केला, काही प्लॅन्सने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती फोकस केला, काही प्लॅनने एज्युकेशनवर फोकस केला. मध्येच मग आपले चायना पाकिस्तान बद्दलचे सोबत वेगवेगळे वॉर झाले मग तिथे आपण जो लावलेला पैसा तो वॉर मध्ये चालला गेला. मग अशा सगळ्या गोष्टींचं मायन्यूट एकदा तुम्ही प्रॉपर रिडिंग केलं तर इकॉनॉमिक्स तुम्हाला कधीच रट्टा मारावा लागणार नाही. तुम्हाला बघितल्याच कळून जाईल की यावेळेस या सरकारने हे डिसिजन का घेतलं.
बरोबर आहे. म्हणजे अभ्यास करताना आपल्याला ते अप्रोच आपल्याला आला पाहिजे की हा विषय इकॉनॉमिक्स आपण म्हणतो की वन ऑफ द टफेस्ट सब्जेक्ट म्हणतात त्याला, पण हा वन ऑफ द इझिएस्ट सब्जेक्ट आहे. इकॉनॉमी म्हणजे काय? गरीब देशाला श्रीमंत देशाकडे नेण्याचा प्रवास. गरीब देश आधी 200 वर्षापूर्वी जेव्हा अमेरिका आजाद झाला किंवा चायना आणि आपण सोबत आजाद झालो, फक्त एका वर्षाचा गॅप होता, पण आज चायनाची जीडीपी आपल्यापेक्षा 5 पटीने जास्त आहे. ऑलमोस्ट 16.3 ट्रिलियन क्रोर्स डॉलर मध्ये इकॉनॉमी चायनाची आहे आणि आपली 3.25 ट्रिलियन क्रोर्स डॉलर मध्ये आपली इकॉनॉमी आहे. याचं रिझन काय? की त्यांनी ज्या पॉलिसी फॉर्म्युलेशन्स केल्या त्या गव्हर्नमेंटने सुद्धा प्रॉपर इम्प्लिमेंट केल्या, लोकांनी सुद्धा प्रॉपर इम्प्लिमेंट केला, दोघांचा प्रतिसाद चांगला होता, दोघांनी हार्डवर्क केले आणि आज 75 वर्षानंतर चायनाची जीडीपी ह्या लेवलला पोहोचली. मग आपली का बरं नाही पोहोचली? आपण आता फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट आहोत. याच्या मागची परिस्थिती कशी होती? याच्या मागची परिस्थिती अशी होती की खूप सगळ्या लोकांना एज्युकेशन नाही मिळालं. मग जिओचं रिव्हॉल्युशन आणलं, गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आणली. मग आपल्याला कळायला लागलं की कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, सायन्स आहे. मग याच्यामध्ये महाज्योतीचा रोल आला, याच्यामध्ये सारथीचा रोल आला की तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची आहे, मग हा पैसा घ्या. तुम्हाला एमबीए करायचं आहे तर ही स्कीम घ्या. आणि 8-9 किती दिवसासाठी एमबीएचा कोर्स? 5 महिन्यासाठी. म्हणजे सफिशियंट 5 महिन्याचा अभ्यास पाहिजे असतो आपल्याला. युपीएससी एमपीएससी साठी 11 ते 12 महिन्यासाठी आहे. म्हणजे 12 महिन्यासाठी तुम्हाला स्टायपेंड देणार आणि त्यावेळेस तुम्ही क्लास पण करा, अभ्यास पण करा आणि पोस्ट घ्या. म्हणजे काय आलं? याच्याने एज्युकेशन सेक्टरच्या माध्यमातून, या वेलफेअर स्कीमच्या माध्यमातून तळागाळातले जे विद्यार्थी आहेत जे अफोर्ड नाही करू शकत, त्यांची टेस्ट घेतली जाते आणि त्यांना काय दिलं जातं? स्कीम दिली जाते. ही स्कीम देण्याचं काम कुठल्या मिनिस्ट्रीने केलं? तुम्ही ऑनलाईन मला बघताय, सांगा बरं कोणत्या मिनिस्ट्रीने केलं? त्या मिनिस्ट्रीचा प्रश्न तुम्हाला विचारणार. महाज्योती कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते? महाज्योतीचे आताचे संस्थापक कोण आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे वन लाइनर मध्ये विचारू शकतात, कारण की त्या इन्स्टिट्यूशनने तुम्हाला स्कॉलरशिप दिलेली आहे. अजून तुम्ही विचारणार याच्या मागचं पर्पस काय आहे? की जे तळागाळातले विद्यार्थी आहेत, जे अफोर्ड नाही करू शकत अशा गोष्टी, चांगल्या क्वालिटी टीचर्सच्या माध्यमातून ते लर्निंग घेऊ शकतात. दॅट इज द मेन पर्पज ऑफ महाज्योती, सारथी, बार्टी अँड अदर इन्स्टिट्यूशन्स. की त्यांना सुद्धा अवेअरनेस आला पाहिजे, ते सुद्धा चांगल्या प्रकारे अधिकारी झाले पाहिजे, प्रत्येकाला समान संधी दिली पाहिजे. राईट टू इक्वालिटी, इक्वालिटी बिफोर लॉ, आर्टिकल 14, जे आपण पॉलिटीमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. मग या सगळ्या सब्जेक्टचा आपल्याला ऍक्च्युअल मध्ये मॅनेजमेंट करून अभ्यास करायचा आहे. ओके. तर मला हे आज तुम्हाला पहिल्या या लेक्चरमध्ये हे समजून सांगायचं होतं. जे मी आज स्कीम्स वाचल्या तर खूप छान वाटलं मला, वेगवेगळ्या राज्यांच्या स्कीम्स. ह्या स्कीम्स तुम्हाला डेफिनेटली एक्झाम्स मध्ये ते विचारणार. ओके. आता आपण थोडासा ग्लान्स बघणार आहोत बजेट बद्दलचा. कधीचा बजेट आणलेला आहे मी तुम्हाला आज बघण्यासाठी? हा 2024-25चा. जर माझे तुम्ही मागचे लेक्चर्स केले असणार, कालच्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला 3 प्रकारचं सांगितलं होते बजेट्स. कोणतं बजेट सांगितलं? सरप्लस बजेट, सिमिलॅरिटीचा बजेट सांगितलं आणि डेफिसिट बजेट. सरप्लस बजेट मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला? की तुमचं काय आहे? पैसा, इन्कम अँड एक्सपेंडिचर इक्वल असलं तर काय असलं तर इक्वलायझेशन बजेट असणार आहे. ओके. इन्कम तुमचं काय आहे? जास्त आहे. खर्च काय आहे? कमी आहे. हा बजेट कशामध्ये आला? हा सरप्लस मध्ये. मग सरप्लस किती रुपये सेव्ह केले तुम्ही? 10,000. समजा तुमचा 10,000 कोटीचा बजेट आहे, तुम्ही 8,000 कोटी फक्त खर्च केले, 2,000 कोटी हा सरप्लस रिझर्व्ह करून ठेवले. ठीक आहे. म्हणजे हा बजेट कशामध्ये गेला? सरप्लस मध्ये. मग डेफिसिट मध्ये काय असणार? 10,000 कोटीचं बजेट आहे, खर्च माझा 12,000 कोटी आहे. बजेट आला किती आहे मला? महाज्योतीकडून तुम्हाला 8,000 मिळणार आहे, तुम्ही खर्च महिन्याला 12,000 करतात आहे. मग डेफिसिट गेले ना, तुम्हाला बाकीचे 4,000 कुठून मागावं लागणार? घरून मागावं लागणार तुम्हाला पैसे. हे काय झालं? डेफिसिट झालं. सरप्लस मध्ये काय? तुम्हाला माहिती मला 8,000 येणार आहे, मी काटकसर करून 2 टाइम मेसला जाणार, बाकीला कुठे खर्च करणार नाही. येणारं उत्पन्न किती माझं? 10,000 आणि मी खर्च किती करते? 8,000. हे डेफिसिट मध्ये आलं. आणि हेच 10,000 येणारं उत्पन्न आहे, वाढत गेलं तर ते 12,000, म्हणजे सरप्लस मध्ये जाणार. ओके. हे सरप्लस आणि डेफिसिट आपण कालच्या लेक्चर्स मध्ये समजावून घेतलं आहे. आता बघा, याचे 3 प्रश्न रेडी झाले. बजेट का सार, बजेट ऍट ग्लान्स. याच्यामध्ये काय, कुठली मिनिस्ट्री आहे? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ओके. कुठली मिनिस्ट्री आणते? मग बजेट कोणती मिनिस्ट्री आणते? जीडी, एसएससी, जीडी, आर्मी, वन डे एक्झाम साठी पहिला प्रश्न रेडी झाला इथे. काय आहे? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. थोडंसं बजेट बद्दल अजून ग्लान्स मध्ये बघूया. बघा, आता तुम्हाला इथे मी सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहे. राजस्व प्राप्ती, रेव्हेन्यू रिसिप्ट, टॅक्स रेव्हेन्यू, नॉन टॅक्स रेव्हेन्यू. म्हणजे टॅक्सच्या माध्यमातून किती इन्कम आपला झालेलं आहे, किती आपला खर्च झालेला आहे, हे ऍक्च्युअल कशामध्ये मेन्शन केलेलं आहे? बजेट्स मध्ये मेन्शन केले. ह्या चार्टवर येण्याच्या आधी तुम्हाला मी थोडंसं एस्टिमेशन एकदा दाखवतो. हे बघा, काल पण मी आणलं होतं तुमच्यासाठी.
दिसतंय का सगळ्यांना? रुपया कहाँ से आता है, रुपया कहाँ से आता है, कुठून येतो बरं पैसा? बघा, कॉर्पोरेशन टॅक्स. कॉर्पोरेशन टॅक्स किती रुपये आणतात? 17 पैसे आणतात. म्हणजे आता समजा 1 रुपये माझी इन्कम आहे. किती इन्कम आहे माझी? 1 रुपये. त्या 1 रुपयातला बजेट मधला 17 पैसे कुठून येणार? कॉर्पोरेट टॅक्स. लगेच मी नोट्स लिहून ठेवा. मग तुम्हाला वन लाइनर मध्ये विचारतील की बजेट मध्ये येणारा जो पैसा आहे, ठीक आहे, किती? 17% हा कुठून येणार आहे? कॉर्पोरेशन टॅक्स मधून येणार आहे. 17 पैसे म्हणजे 1 रुपया उदाहरणार्थ आपला आहे. 1 रुपयाचं कम्प्लीट टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचंय. त्याच्यातला 17 पैशाचं कॉन्ट्रीब्युशन नगर निगम कर म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स मधून येणार आहे. 19% कशामधून येणार आहे? इन्कम टॅक्स. कशामधून येणार आहे? इन्कम टॅक्स. जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत किंवा जे डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली कट होऊन जातात, ठीक आहे, किंवा प्रायव्हेटमध्ये IT सेक्टरमध्ये असतील, चांगल्या जॉबला असतील, मग त्यांना एक स्लॅब दिलेला आहे, त्या अमाऊंट मधून तेवढे अमाऊंट काय होत जाणार? कट होऊन जाणार. मग किती आहे इन्कम टॅक्स? किती जातो आपला? 19 पैसे. किती पैसे? 19 पैसे. त्याच्यानंतर बघा जीएसटी किती आहे? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स 18 पैसे. किती आहे? 18 पैसे. दिसतंय ना प्रॉपर सगळ्यांना? आवाज येतोय ना? किती टक्के आहे? 18 पैसे. त्याच्यानंतर बघा नॉन टॅक्स रिसिप्ट. नॉन टॅक्स रिसिप्ट ऋण भिन्न प्राप्तिया, वेगवेगळ्या प्रकारामधून आपल्याला जे पैसे आलेले आहेत त्याचे किती आहेत? 7 पैसे. नॉन डेब्ट कॅपिटल रिसिप्ट, त्याचे म्हणजे आता कसं राहतं की काही काही वेळेस फॉर एक्झाम्पल आपण कोणाला लोन दिलेलं असतं. आता आपण कोणाला लोन देतो? आपण अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या छोट्या मोठ्या जे आजूबाजूचे देश आहेत ना, तिथं आपण थोडासा काय म्हणतो पॅरेंटियल रोल प्ले करत असतो. आता अफगाणिस्तानमध्ये जर तुम्ही बघितलं, आपण डॅम बांधतोय, तिकडे एक रस्ता बांधतोय, शिक्षणासाठी त्यांना पैसे देतोय, किंवा मग अजून तिकडच्या लोकांना इकडे शिक्षणामध्ये मुभा दिलेली आहे. आपण कशामध्ये दिलेली आहे? नॉन डेब्ट कॅपिटल रिसिप्ट. म्हणजे काय? ते जे फीज भरतात किंवा ते आपल्याला जे रिटर्न नंतर करणार आहेत तो पैसा याच्यामध्ये आलेला असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज, उधार आणि अन्न देत आहे. किती आहे? 28% आहे. मग तुम्हाला उद्या प्रश्न विचारतील की बजेटमध्ये सर्वात जास्त कशामध्ये आपलं सर्वात जास्त इन्कम कशामध्ये, कुठल्या सेक्टर मधून येतं? तर उधार और अन्य देत आहे, बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज मधून 28%. कॉर्पोरेशन टॅक्स किती आहे? 17%. इन्कम टॅक्स किती आहे? 19%. ओके, मग इथे 3 प्रश्न रेडी झाले. कॉर्पोरेशन ते म्हणतील मग कॉर्पोरेशन सर्वात जास्त कलेक्ट होणारा टॅक्स कोणता आहे? ऑप्शन देतील कॉर्पोरेशन टॅक्स, इन्कम टॅक्स, बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज. मग तुम्हाला काय टिक मार्क करायचंय? बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज. आता तुमचा घरी तुम्ही फॉर एक्झाम्पल शेती असेल, शेतीसोबत जोडधंदा काय आहे तुमचा? डेअरी इंडस्ट्री असेल, शेतीमधून पैसा येतो, सोबतच डेअरीमधून पण पैसा येतो आपल्याला. डेअरीमधून काय येणार? दुधाचा वगैरे पैसा. सोबत तुम्ही कुक्कुटपालन करत असणार, तिथून एक वेगळा पैसा येतो. सोबत मग तुम्ही कोणाला काही पैसे दिलेले असतील, तिकडून लोनच्या माध्यमातून पैसा येणार. शेतीमधलं उत्पन्न म्हणजे काय? सोर्स ऑफ इन्कम हा एकच नसून मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहे आपला. मग गव्हर्नमेंटचा पण सोर्स ऑफ इन्कम काय आहे? मल्टिपल. डायरेक्ट टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, त्याच्यानंतर नॉन डेब्ट रिसिप्ट, नॉन पेमेंट, या सगळ्या गोष्टी त्यांचा गव्हर्नमेंटचा एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम आहे. ओके, इथेपर्यंत कळालं? चलो, आता रुपया जातो कुठे? ठीक आहे, आता मला कळालं पैसा येतो कुठून? वेगवेगळ्या टॅक्सेसच्या माध्यमातून पैसा येतो मला. मग ऍक्च्युअल मध्ये रुपया जातो कुठे? सरकार म्हणतं लाडके बहिणीला दिला पैसा, लाडक्या भावाला दिला, लाडक्या स्टुडंट्सला महाज्योती योजना दिली. बरं, मग ते हा जो कलेक्ट झालेला पैसा आहे, हा सगळा पैसा त्याला डिस्ट्रीब्यूट करणार. मग डिफेन्स मध्ये काही पैसे देतील, ते पेन्शन मध्ये काही पैसे देतील. बघूया मग आता काय काय दिलेलं आहे. बघा काय काय दिलेलं आहे. 1 पैशामधून सर्वात जास्त खर्च कशामध्ये दिलेला आहे? इंटरेस्ट पेमेंट. इंटरेस्ट पेमेंट म्हणजे काय? आपली मेट्रो बांधली पुण्यामध्ये, खूप छान चालू झाली ती आता मेट्रो. आता ती मेट्रो बांधण्यासाठीचा पैसा आला कुठून? हा पैसा आपल्याला दिला होता जापान आणि चायनाने. कोणी दिला होता हा पैसा? जापानकडून घेतला होता आपण, चायनाकडून पैसा घेतला होता. मग त्यांच्याकडून 0% इंटरेस्ट रेटने जरी आपण घेतला असेल तरी सुद्धा त्यांना मुद्दलची अमाऊंट, ऍक्च्युअलची अमाऊंट घेतली ती तर रिटर्न करावं लागेल आपल्याला. मग काय सांगितलं त्यांनी? आपला खर्च काय आहे आता? सर्वात जास्त इंटरेस्ट पेमेंट करायचा आपल्याला. ज्यांच्याकडून आपण रोड बांधण्यासाठी पैसा घेतला, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी पैसा घेतला, कारण की चायना, जपान, अमेरिका हे नेहमी मदत करत असतात आपल्याला. मग त्यांना वापस इंटरेस्ट पण पे करायचंय आणि ऍक्च्युअल अमाऊंट सुद्धा त्यांना काय करायची आहे? आपल्याला रिटर्न करायची आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे सर्वात जास्त गव्हर्नमेंटचा खर्च कशामधून जातो? इंटरेस्ट पेमेंट मध्ये. ओके, त्याच्यानंतर काय आहे? सेंट्रल सेक्टर स्कीम.
सेंट्रल सेक्टर स्कीम. आता मग सेंट्रल सेक्टर स्कीम अशी कोणती आहे? कुसुम योजना आहे, त्याच्यानंतर मग उज्ज्वला योजना आहे. या सेंट्रल सेक्टर आणि सेंट्रल स्पॉन्सर स्कीम्स मध्ये येतात. मग त्यांना किती खर्च लागतो बघा. कॅपिटल आउटले, डिफेन्स अँड सबसिडी, वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज आपण त्यांना देत असतो. म्हणजे किती? 16%. मग सबसिडी मध्ये काय? जर मला शेततळाव बांधायचा आहे त्याच्यासाठी मी काय देणार? सबसिडी देणार. कोण देणार? सेंट्रलची वेगळी सबसिडी असणार, स्टेटची वेगळी असणार. ओके. मग सेंट्रलचा किती खर्च आहे त्याच्यामध्ये? 16 पैसे. 1 रुपयामधून किती खर्च आहे? 16 पैसे. अजून कशामध्ये? गावापर्यंत मला रोड पोहोचवायचा आहे. मग हे काम कोण करणार आहे? बिझनेसमॅन तर नाही करणार, मोठे मोठे लोक तर नाही करणार. हे नेते लोकांचं काम आहे. विथ द हेल्प ऑफ पॉलिटिशियन्स, विथ द हेल्प ऑफ ब्युरोक्रॅट्स, IAS ऑफिसर्स अँड अदर ऑफिसर्स, ते मग एकदम आदिवासी पाड्यापर्यंत किंवा जे ट्रायबल सेक्टरमध्ये जे लोक राहतात त्यांच्यापर्यंत रस्ता पोहोचवायचं काम कोण करणार? या स्कीम्स. ओके. या स्कीम्स करणार. आता बघा, आदिवासी लोकांसाठी किंवा जे तळागाळात राहणारे लोक आहेत किंवा मग SC ट्राईब आहे त्यांच्या वेगळ्या स्कीम्स आहेत, OBC कम्युनिटीसाठीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत, जनरल कम्युनिटीसाठीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत. या सगळ्या सेंट्रल स्पॉन्सर स्कीम्स देण्याचे किती पैसे खर्च होतात? सरकारचे 16 पैसे खर्च होतात. ओके. त्याच्यानंतर सेंट्रली स्पॉन्सर, सेंट्रल डायरेक्ट स्पॉन्सर करते, घ्या एवढे पैसे आणि या लोकांमध्ये वाटून द्या. आता आपण स्टेटच्या वेगवेगळ्या स्कीम्स बघितल्या मागे, बिहारची बघितली, केरळची वगैरे बघितली. मग सेंट्रलच्या पण अशा स्कीम्स असतात. जनधन योजना असेल किंवा मग उज्ज्वला योजना झाली, त्याच्यामध्ये कुसुम योजना झाली शेतकऱ्यांसाठी. अशा प्रकारच्या स्कीम्स, याचे पण पैसे किती? 8 पैसे हे खर्च करतात. आता पेन्शन, पेन्शन म्हणजे काय? आर्मी वाले झालेत. ओके. स्टेट गव्हर्नमेंट वाले लोक झालेत, सेंट्रल गव्हर्नमेंट वाले लोक झाले जे रिटायर झालेले बँक सेक्टर मधून किंवा अधिकारी वर्गातून, या सगळ्यांना द्यायचं काम काय? पेन्शन. किती पैसे आहेत? मग हे 4 पैसे. एवढं पेन्शन सरकारला द्यावं लागतं. नंतर काय आहे? स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस ड्युटीज. स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस ड्युटीज म्हणजे आता स्टेटला काहीतरी पैसे द्यावे लागतात. प्रत्येक, आता सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेटचा पण त्याच्यामध्ये वाटा असतो वेगवेगळं डेव्हलपमेंट करण्यासाठी. मग हा स्टेटचा वाटा किती आहे? 20 पैसे. ओके. वित्त आयोग आणि अंतरण, फायनान्स कमिशन आणि अदर ज्या मिनिस्ट्री वगैरे चालतात, अदर काही गोष्टींसाठी पैसा लागत असतो, ते किती लागतात? आपल्याला 8 पैसे. सबसिडीज, सबसिडीज बघा, सबसिडीज म्हणजे सगळे सेक्टर आले याच्यामध्ये. वल्नरेबल सेक्शन जे 7 ते 8 प्रकारचे सेक्शन आहेत त्यांना 6 पैसे आपण देतो. त्याच्यानंतर आलं डिफेन्स. डिफेन्स मध्ये किती देतात? 8 पैसे. ओके. मग तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात जास्त सरकारचा खर्च कशामध्ये होतो? तर 1 नंबरला येतो इंटरेस्ट पेमेंट, 2 नंबरला स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस, 3 नंबरला येतो सेंट्रल सेक्टर स्कीम्स. या 3 गोष्टी येत असतात. या सर्वात जास्त कोणाचा खर्च आहे? सरकारचा खर्च आहे. मग हा खर्च आपल्याला व्यवस्थित माहिती असला पाहिजे. ठीक आहे. इन्कम बघितलं आपण, याच्यामध्ये काय बघितलं? इन्कम. इन्कम कशा कशाच्या माध्यमातून येतो? कॉर्पोरेशन टॅक्स, इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर काय? GST आणि त्याच्यानंतर बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज. मग सर्वात जास्त कुठून येतात पैसे आपल्याला? बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज. ओके. आणि सर्वात जास्त खर्च कसा आहे? मग तुम्हाला असं पण स्टेटमेंट ते विचारू शकतात. काय विचारू शकतात? इन अवर इंडियन बजेट most of the income coming from borrowing and other liabilities, and the second statement will come most of the expenditure of our Indian budget it goes towards central sponsor schemes and interest payment. Is this statement correct or wrong? अशा स्टेटमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला काय विचारू शकतात? ते प्रश्न विचारू शकतात. ओके. मग माइंड मध्ये काय ठेवायचं? 3-3-6 गोष्टी लक्षात ठेवा माइंड मध्ये, की सर्वात जास्त आपण सेंट्रल स्पॉन्सर स्कीम्स मध्ये 16 पैसे दिलेले आहेत. इंटरेस्ट पेमेंट साठी सर्वात जास्त पैसा दिलेला आहे. स्टेट शेअर टॅक्सेस म्हणजे आता महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य, वेगवेगळे राज्य आहेत किंवा नॉर्थ ईस्ट झाले, यांना मोदीजी काय देणार? पैसे देणार. कोण देणार? मोदी पैसे देणार, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे देणार. मग सर्वात जास्त कुठून आले? पुन्हा एकदा कुठून आले? बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज मधून. नंतर कॉर्पोरेशन टॅक्स आणि नंतर इन्कम टॅक्स आणि नंतर कॉर्पोरेशन टॅक्स. सोबतच अजून गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. हे 4ही टॅक्सेस आपल्याला माहिती असले पाहिजे. ओके. जायचं पुढे. आता याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. हा एक ओव्हरव्ह्यू आपण थोडंसं बघून घेऊया. प्राप्तिया म्हणजे कुठले कुठले आपल्याला कर आलेले आहेत. बघा कुठले कुठले कर येतात? सर कर 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 तुम्ही करता, ते पण ऍक्च्युअल मध्ये नक्की कोणते कोणते कर असतात आपले? तर लक्षात राहू द्या. बघा, टॅक्स रेव्हेन्यू, ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू व कोणत्या कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे आपल्याकडे? कॉर्पोरेशन टॅक्स. मग याचं कलेक्शन एवढं झालेलं आहे. मग कलेक्शन लक्षात ठेवायचं का? नाही लक्षात ठेवायचं. तुम्ही काय लक्षात ठेवायचं? हे टॅक्सेस कोणते कोणते आहेत हे लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला. काय काय लक्षात ठेवायचं? टॅक्सेस. मग टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे कर आपण घेते ते सरकार
तर त्यांचं उत्पन्न आहे ते कशा कशाच्या माध्यमातून. पहिलं काय आहे, कॉर्पोरेशन टॅक्स. आपण पाहिला ना वरती कॉर्पोरेशन टॅक्स किती पर्सेंटेज होतं बरं, आठवा. मला कमेंट करून सांगा किती पर्सेंट होतं कॉर्पोरेशन टॅक्स. हा अर्जुन सर इकॉनॉमिक पीडीएफ पाहिजे होती. हो चालेल, पाठवतो मी, काय प्रॉब्लेम नाही. मला चॅट करून सांगा किती होतं आपलं कॉर्पोरेशन टॅक्स, किती होतं आपलं. बघितलं नव्हतं ना आपण वरती, लगेच मला कमेंट करायची. किती होतं आपलं कॉर्पोरेशन टॅक्स. किती होतं कॉर्पोरेशन टॅक्स, 17 पैसे. 1 रुपयामधून किती पैसे जातात, 17 पैसे जातात. ठीक आहे, हे कॉर्पोरेशन आपलं 17 पैसे आपल्याकडे येतात. हे कॉर्पोरेशन टॅक्सचं काय आहे, कॉन्ट्रीब्युशन. मग आता आपण सगळे प्रॉपर बघूया टॅक्सेस कोणते कोणते. हे तुमचं जनरल पर्स्पेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा, डिटेलमध्ये जास्त काय करायची गरज नाही. हे आणायचं माझं रिझन एवढंच होतं की तुम्हाला थोडा टॅक्स बजेट जे आपण करतो तो डिटेलमध्ये कळू द्यात की किती आपल्या सरकारकडे येणार उत्पन्न आहे, जाणार उत्पन्न. आतापर्यंत आपण असं खोलून पाहिलं होतं का की बाबा नुसतं सरकार चालू आहे म्हणून चालू आहे. इन जनरल पर्सन म्हणून सुद्धा तुम्हाला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. माझं सरकार ज्याला मी निवडून दिलेलं आहे त्या माणसाकडे येणार उत्पन्न कुठलं सोर्स आहे, तो माणूस खर्च करतो कशावरती आहे, याच्यावरती आपण लक्ष नाही ठेवणार तर लक्ष कोण ठेवणार. मग आपलं जर लक्ष राहिलं नाही तर देश डेव्हलप होणार नाही. बरोबर आहे. मग माझं सांगायचं तात्पर्य याच्यामध्ये काय, तुम्हाला प्रश्न विचारणार, मी सांगितले काय प्रश्न विचारणार. 5 प्रश्न रेडी झाले इथे. पहिलं काय, फायनान्स मिनिस्ट्री बद्दल. बजेट कोण लॉन्च करतं, फायनान्स मिनिस्ट्री. त्याच्यामध्ये रोल कोणाचा असतो, फायनान्स मिनिस्टरचा. फायनान्स मिनिस्टर कोण आहे, निर्मला सीतारामन. त्याच्यानंतर बजेटचा आर्टिकल कुठला आहे, 110. एक आर्टिकल आहे 112 अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटचे, हा एक प्रश्न झाला. त्याच्यानंतर बजेट हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलंय का, तर नाही लिहिलंय. कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय लिहिलंय, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. बजेट हा वर्ड कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये. पाच गोष्टी झाल्या. त्याच्यानंतरच्या गोष्टी काय, सर्वात जास्त सेंट्रली स्पॉन्सर, सर्वात जास्त उत्पन्न कुठल्या टॅक्स मधून येणार, पहिले 3 लक्षात ठेवायचे. सर्वात जास्त खर्च कुठल्या याच्यामध्ये येणार, पहिले 3 लक्षात ठेवायचे. बस याच्यातून तुम्हाला प्रश्न विचारणार. पण मी एक्स्ट्रा का बरं घेऊन आलो तुमच्यासाठी, तुम्हाला याचा ओव्हरव्ह्यू माहिती असला पाहिजे. कारण की आपले प्रश्न फक्त त्याच्यातून नाही सुटणार, या गोष्टींमधून सुटणार आपले प्रश्न. ओके, मग आता आपण काय बघणार आहे, गव्हर्नमेंटकडे येणारा पैसा. काय, गव्हर्नमेंटकडे येणारा पैसा कुठल्या कुठल्या माध्यमातून पैसा येतो. पहिलं निगम कर, कॉर्पोरेशन टॅक्स. मग एवढा टॅक्स आपला कलेक्ट झाला होता बघा, ऑलमोस्ट 10,42,830 एवढ्या क्रोड्स मध्ये एस्टिमेशन. मग त्याचं रिवाइज केलं त्याने. रिवाइज म्हणजे काय, ऍक्च्युअल किती आपल्याला पैसे आलेले आहेत. एवढे पैसे आलेले आहेत. हे पैसे किती आले हे तुम्हाला विचारणार का, नाही विचारणार. ते काय विचारणार, कुठले कुठले टॅक्स आलेले होते ते टॅक्स फक्त आपल्याला विचारणार. ओके, फर्स्ट कुठला आहे, कॉर्पोरेट टॅक्स. त्याच्यानंतर टॅक्सेस ऑन इन्कम. कशामध्ये, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना इन्कम टॅक्स लागतो, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असणारे मोठे मोठे आय टी कंपनी त्यांना पण टॅक्स लागतो. मग टॅक्सेस ऑन इन्कम. त्याच्यानंतर धनकर, वेल्थ वरती टॅक्स लागतो. काही काही लोकांची वेल्थ खूप जास्त असते, त्या लोकांवरती पण वेगळ्या प्रकारचा टॅक्स हा लागतो. नंतर कस्टम्स मध्ये लागतो टॅक्स, युनियन एक्साइज ड्युटीज, सर्व्हिस टॅक्स. त्याच्यामध्ये जीएसटी, सीजीएसटी, सीजीएसटीचा फुल फॉर्म काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सेस. आयजीएसटीचा काय, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. त्याच्यानंतर काय, कंपेन्सेशन सेस. मग काहीतरी सेस किंवा काही त्यांना सुद्धा फाईन्स वगैरे लागले असतात, ते मायनस वगैरे करून एकूण आपल्याला ओव्हरऑल एक व्हॅल्युएशन आपल्याला मिळत असते. मग याच्यात लक्षात काय ठेवायचं, रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये कॉर्पोरेशन टॅक्स लक्षात ठेवा, टॅक्सेस ऑन इन्कम लक्षात ठेवा, वेल्थ टॅक्स लक्षात ठेवा, कस्टम्स लक्षात ठेवा, युनियन एक्साइज ड्युटीज लक्षात ठेवा, सर्व्हिस टॅक्स लक्षात ठेवायचे आपल्याला. आता तुम्ही एसएससी जीडीचे प्रिपरेशन करत असणार किंवा एसएससी सीजीएलचे प्रिपरेशन करणार असणार, तर तुम्ही कशामध्ये काम करणार, कस्टम्स मध्ये काम करतात तुम्ही, युनियन एक्साइज ड्युटी मध्ये काम करतात, सर्व्हिस टॅक्स मध्ये काम करतात, जीएसटीच्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही काम करतात, सीजीएसटी मध्ये काम करतात, आयजीएसटी मध्ये काम करतात. टॅक्सेस अँड युनियन टेरिटरीजच्या ज्या डिपार्टमेंट मध्ये कोणाचं काम असतं त्याच्यामध्ये, एसटीआय सेंट्रल मधून कोण आहेत, एसएससी सीजीएल मधून आलेले अधिकारी हे या टॅक्सेस मध्ये काम करत असतात. त्याला मिनी यूपीएससी आपण म्हणत असतो. एसएससी सीजीएलचे जे प्रिपरेशन करत असणार, एसएससी जीडी ही वेगळी पोस्ट झाली, पण थोडीशी त्याच्यावरची पोस्ट घेतली आपण टॅक्सेस ओरिएंटेड, ते अधिकारी या वर्गात काम करत असतात. मग याच्यासाठी तुमचं हे महत्वाचं आहे की तुम्हाला इथून एवढे पैसे आलेले आहेत. मग आता हे बघा, कर आणि विभिन्न राजस्व, नॉन टॅक्स रेव्हेन्यू, इंटरेस्ट रिसिप्ट, डिव्हिडंड, प्रॉफिट्स, हे जास्त काय डिटेलमध्ये एवढे लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त हे वरचे 4-5 टॅक्सेस सिस्टम थोडंसं लक्षात राहू द्या, जास्त डिटेलमध्ये ते आपल्याला एवढं विचारत नाहीत. आता बघा, इन्कम पाहिला आपण, इन्कमचा एक ओव्हरव्ह्यू आपण टॅक्सेसच्या माध्यमातून याच्या माध्यमातून पाहिलं. मग आता काय, एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, एक्सपेंडिचर म्हणजे काय, खर्च, गव्हर्नमेंटचा काय खर्च, खर्च आपण बघणार. कालचं जर तुम्ही लेक्चर केलं असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं, इंडियन इकॉनॉमीचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला त्याच्यामध्ये मी दिले होते.
की 1947 पासूनचं कसं होतं, त्याच्यानंतर 1991 नंतर LPG आलं आणि आत्ताची सध्याची प्रोसेस. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सोशलिस्ट इकॉनॉमी मी समजून सांगितली होती, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी तुम्हाला मी समजून सांगितली होती आणि दुसरी कुठली आहे मिक्स इकॉनॉमी. सोशलिस्ट इकॉनॉमी कोणाची आहे? चायनाची आहे, रशियाची आहे. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी कोणाची आहे? अमेरिकेची आहे, की कम्प्लीट त्यांचे ठराविक बिझनेसमॅन आणि प्रेसिडेंट या ठराविक लोकांकडेच फक्त वेल्थ कॉन्सन्ट्रेट आहे. मग प्रत्येकाकडे त्यांचे बिझनेसेस आहेत, मग त्यांनी स्वतःचे स्टार्टअप केलेले आहेत. मग त्याच्या माध्यमातून त्याची इकॉनॉमी खूप जास्त प्रमाणात बूस्ट झालेली आहे. आणि आपल्या देशामध्ये कसं आहे मिक्स आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. म्हणजे अदानी अंबानी पण काहीतरी त्यांचे इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्यांना पाहिजे तर फंड त्यांना मिळू शकतं. त्याच्यानंतर अजून कोण आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे अजून त्याच्यामध्ये कोण झाले? गव्हर्नमेंट समजा आता गव्हर्नमेंट म्हटले की मला मेट्रो बांधायची किंवा मला इंडियन रेल्वे सिस्टम सुधारायची, मग ते काय करणार? अदानीला देणार कॉन्ट्रॅक्ट, घे बाबा कॉन्ट्रॅक्ट आणि कम्प्लीट मला ही सिस्टम सुधारून दे. मग त्याच्यानंतर पोर्ट्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत. जर पोर्ट्स बांधायचे राहिले गव्हर्नमेंट स्वतः येऊन थोडं बांधणार आहे. गव्हर्नमेंट काय म्हणेल? हे माझे ऑफिसर्स घे, हे माझे प्रॉपर ऑफिसर्स घे, हे माझे CA घे, हा माझा पैसा घे. आणि हे सगळं घेऊन तुम्ही कोणाकडे जायचं? प्रायव्हेट सेक्टरकडे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणाकडे जाणार? मग तुम्ही एखादे मोठे मोठे बिझनेसमॅन जे कॉन्ट्रॅक्ट घेतील ते, मग ते आपल्याला आपला पैसा, त्यांचा थोडासा पैसा एकत्र करून मग आपल्याला तो रस्ता बांधून देतील. मग आता मुंबईचा ब्रिज आपण समुद्रावरून जो गेलेला आहे नावाशेवाचा ब्रिज, त्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलेला आहे हे तुम्ही होमवर्कमध्ये फाइंड आउट करा. त्याचा कॉन्ट्रॅक्ट बघा. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट मधले अधिकारी सोबतच प्रायव्हेट मधले जे मेन मेंबर्स आहेत ते एकत्र येतात आणि काय करतात? बिझनेस करतात. बिझनेस म्हणजे काय? आपल्याला डेव्हलपमेंट ओरिएंटेशनच्या गोष्टी बांधून देतात. मग तो पूल ब्रिज त्यांनी बांधून दिला, बरोबर आहे. मग त्याचा एकूण खर्च आला काहीतरी 16,000 कोटी रुपये वगैरे काहीतरी खर्च आला त्याचा. ओके. मग त्याच्यामध्ये सरकारने काहीतरी 10,000 कोटी दिले असतील, 6,000 कोटी रुपये ते प्रायव्हेट सेक्टरने दिले असणार, बरोबर आहे. त्याच्यामध्ये लागणारा एकूण इंजिनियरचा खर्च, त्यांचं सगळ्या गोष्टी एकूण करतो की 20,000 कोटीमध्ये तो आपल्याला पडला. मग तो पैसा वसूल कसा करणार ते आपल्याकडून? पैसा वसूल करायचं कसं वसूल करणार ते आपल्याकडे? टॅक्सेसच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून वसूल करणार ते? टॅक्सेसच्या माध्यमातून, म्हणजे तिथला टोलच्या माध्यमातून. मग किती टोल आहे बरं? रिटर्न जर काढायचं राहिलं 376 रुपये, एका टाइमला काढायचं राहिलं 250 रुपये. हा कंटिन्यू ते 15 ते 20 वर्ष आपल्याकडून वसूल करणार आणि मग त्याची कंटिन्यू ती प्राइसिंग त्याच्यामधून ती निघून जाणार. ओके. गव्हर्नमेंटचा आता खर्च बघूया, कशा कशामध्ये खर्च करतात ते? एस्टॅब्लिशमेंट ऑफ एक्सपेंडिचर. बघा, सेंट्रल सेक्टर स्कीम्स. सेंट्रल सेक्टर स्कीम आपण पाहिली कोणती स्कीम बरं? कुसुम योजना, जनधन योजना, उज्ज्वला योजना, आत्मनिर्भर भारत, त्याच्यानंतर आरोग्य सेतू वगैरे, आरोग्याच्या योजना वगैरे आहेत, एज्युकेशनसाठीच्या योजना आहेत. या सगळ्यांवरती काय करणार? ते खर्च करणार. मग ते इथे एस्टिमेट देणार किती लागणार एकूण पैसे, की 14 14,94,226 एवढा खर्च आपल्याला उदाहरणार्थ लागणार आहे. म्हणजे काय? सेंट्रल सेक्टर स्कीम्स. मग कशामध्ये आलं? एक्सपेंडिचर. कशाचं एक्सपेंडिचर? गव्हर्नमेंटचा. इन्कम पाहिलं होतं आपण, आता गव्हर्नमेंटचा आपल्याला काय पाहायचंय? खर्च पाहायचंय. ओके. त्याच्यानंतर अदर सेंट्रल सेक्टर एक्सपेंडिचर ऑफ विच इंटरेस्ट पेमेंट. म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे? आपण घेतलं होतं काय बांधण्यासाठी पैसे घेतले होते आपण? मेट्रो बांधण्यासाठी. कोणाकडून घेतले होते पैसे? जपानकडून घेतले होते. मग जपानला पैसे वापस करायचे की नाही आपल्याला आता? बरोबर आहे. मग आता मेट्रो बांधून झाले आपल्याला, मग मेट्रोचं एका दिवसाचं उत्पन्न किती आहे? ऑलमोस्ट 1 कोटी रुपये उत्पन्न आहे. मग PMPL आहे बस, आपल्या BRT बस ज्या पुण्यामध्ये चालतात किंवा नाशिकमध्ये वगैरे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बस चालतात. आता पुण्यामधल्या ज्या बस तुम्ही बघतात, या बसेसचं उत्पन्न किती असेल? ऑलमोस्ट 2.5 कोटी रुपये उत्पन्न या बसेसचं एका दिवसाचं. एका दिवसाचं 2.5 कोटी. आणि महिन्याचं किती आहे त्यांचं उत्पन्न? 50 कोटी रुपये उत्पन्न त्यांचं महिन्याचं त्या बसेसचं, बरोबर आहे. मग याच्यासाठी सरकारने आधी काय केलं होतं? बसेस विकत घेतल्या, त्या लोकांना सॅलरी पेमेंट केल्या आणि त्याच्या माध्यमातून मग काय करू लागले? ते खर्च करू लागले. मग बसेससाठी खर्च लागला होता ना आधी, लाखो करोड रुपये. ठीक आहे. म्हणजे काय? सेंट्रल सेक्टर स्कीम्स पाहिल्या आपण, अदर सेंट्रल एक्सपेंडिचर. मग ह्या ज्या बसची टेक्नॉलॉजी आहे ही बाहेरच्या देशातून टेक्नॉलॉजी आणली. AC बस ज्या आता पुण्यामध्ये आहेत, याची टेक्नॉलॉजी दुसऱ्या देशाने बनवून दिलेत आपल्याला, ते आपण विकत घेतले. आता मेट्रो आहे, मेट्रोमध्ये जे वरचे डबे आहेत ते दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये आलेले. जपानमधून एक आलेले, एक चायनामधून. मुंबईचे जे मोनोरेल चालू ते चायनामधून घेतलेले आणि हे जे आता मेट्रो चालू हे जपानमधून येतात आपल्याला. ठीक आहे. मग त्या लोकांकडून आपण लोन घेतलं, त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये दिलं, त्यांना आता वापस काय करायचं? आपल्याला पेमेंट करायचंय. ओके. सेंट्रल स्पॉन्सर स्कीमचा एवढा खर्च आहे, फायनान्स कमिशन ग्रँट्सचा एवढा खर्च आहे, अदर ग्रँट्स लोन्स ट्रान्सफरचा एवढा आपल्याला काय खर्च आहे. म्हणजे काय काय एक्सपेंडिचर आहे गव्हर्नमेंटचं? स्कीम झालं, अजून इंटरेस्ट पेमेंट झालं, सेंट्रल स्पॉन्सर स्कीम झाल्या, फायनान्स कमिशन झाल्या आणि अदर ग्रांट्स आणि लोन ट्रान्सफर, एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये झाल्या. ठीक आहे. मग एकूण ते म्हणणार उत्पन्न किती होतं माझं आणि आता खर्च किती चाललाय, बरोबर आहे. मग मी तुम्हाला समजून सांगितलं होतं सरप्लस बजेट, डेफिसिट बजेट.
ठीक आहे, आता किती होतं बघा याच्यामध्ये, आपण बघूया वरच्या स्लाइड मध्ये. सरकारचं उत्पन्न किती होतं, किती आहे, उदाहरणार्थ 47 करोड 47,62,219 एवढं त्यांचं काय आहे, उत्पन्न आहे टॅक्सेसच्या माध्यमातून. मग खर्च किती आहे यांचा, खर्च किती आहे 47,65,769 म्हणजे ऑलमोस्ट इक्वल झालेलं आहे. मग या बजेटला काय नाव देणार आपण, इक्वलायझर बजेट. मग याच्यामध्ये काय राहिलं असतं, इथं 48 झालं एक्सपेंडिचर 48 गेलं असतं तर हा बजेट डेफिशिट मध्ये गेला असता, आणि याचं फक्त 40 करोड झाले असते तर कशामध्ये गेला असता, सरप्लस मध्ये गेला असता. म्हणजे उत्पन्न जास्त झालं, खर्च कमी झाला. आता खर्च कसा कसा होत गेला आपला, जास्त होत चाललाय खर्च. आता आपल्याला स्कीम्सला द्यायचंय, वेगवेगळ्या डेव्हलपमेंटसाठी पैसे खर्च करायचे, इंटरेस्ट पेमेंट करायचंय, एज्युकेशनला द्यायचंय, खूप सगळ्या गोष्टींवरती खर्च करायचा आहे. मग ह्या अनुषंगाने आपलं इन्कम आणि काय चालतं, आपलं एक्सपेंडिचर चालू असतं. ओके, कळालं, एक ओव्हरव्ह्यू कळाला इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या गव्हर्नमेंटचा. तर हा आपल्याला माहिती असला पाहिजे. मग याच्यामध्ये एस्टिमेशन दिलेलं आहे बघा, कंपॅरिझन ऑफ एक्सपेंडिचर. मग किती ग्रँट्स आपण दिलेले आहेत, फायनान्स कमिशनचे ग्रँट्स किती आहेत, सेंट्रली स्पॉन्सर स्कीम्स किती आहेत. मग तुम्ही म्हणतात आपल्या देशामध्ये खूप भ्रष्टाचार चालू आहे, लोक म्हणतात ना खूप भ्रष्टाचार चालू आहे. त्या लोकांना माहितीच नसतं की आपल्या देशाचा वर्क चालतो कसा. ते लोक सुद्धा आपल्याला सांगतात की देश भ्रष्टाचार करतो. कसा भ्रष्टाचार करतो बाबा, मला समजावून तरी सांग. ही पैसा येतो कुठून, पैसा जातो कुठे, कोणाकोणाकडे, कुठल्या कुठल्या मिनिस्ट्रीकडे जातो, आधी ते समजून घ्या. मग म्हणा की देशामध्ये भ्रष्टाचार चालू आहे का काय XYZ चालू आहे. त्या गोष्टीच्या कंक्लुजन काढण्याच्या आधी तुम्हाला हे नॉलेज असलं पाहिजे. आपला देश एवढा मोठा देश जर आपल्याला चालवायचा आहे, त्याला पैसे लागतात चालवण्यासाठी. सगळं अनुदान आपल्याला मिळालं पाहिजे, सरकारचा फायदा झाला पाहिजे, सरकारने आपल्याला फायदा करून दिला पाहिजे, प्रायव्हेट सेक्टरने आपल्याकडून चांगल्या गोष्टी पद्धतशीर करून घेतल्या पाहिजे, आपण शिक्षण घेतलं पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रॉपर होणार, तेव्हा मग सगळं प्रॉपर तुम्हाला समजले तर तुम्ही त्या गोष्टी इम्प्लिमेंट मार्केटमध्ये करणार. अदरवाईज तुम्हाला करणारच नाही. तुम्ही म्हणणार हा रस्ता खराब झालाय, सरकार भ्रष्टाचार करतं, सरकार पैसे देत नाही. पण तो रस्ता बनवण्यासाठी अनुदान मिळालंय का तुम्हाला, ते आधी चेक करा ना तुम्ही. मग कोणी अनुदान दिलेलं आहे, कुठलं कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेलं आहे. तुमच्या गावात एखादा रस्ता बनत असेल, तुम्ही कधी विचारलं का एखादा कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे बा, आम्हाला काय करायचंय, असू द्या कोणी, कधी आपण विचारत नाही. हे आपलं काम आहे सिटीजनचं, आपलेच पैसे त्यांनी फिरून फिरून तिथे यूज करतात येते का, त्यांनी स्वतःकडे क्रिएट नाही केलाय तो पैसा. मग हे नॉलेज कधी येतं आपल्याला, बजेटचा प्रॉपर अभ्यास केल्यावरती नॉलेज येतं आपल्याला. प्रॉपर सिटीजन बनण्याच्या आधी समजून घ्या तुम्ही कामं जे चालू आहेत ना तुमच्या सोसायटीमध्ये, शहरामध्ये, का बरं चालू आहे, याचं कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलेलं आहे, याचा अवेअरनेस आपल्यालाच राहत नाही. मग आपण म्हणतो हा असं होतं तसं होतं, मग ते करणारच आहे तुम्हाला अवेअरनेस नसला तर. मग अवेअरनेस कधी येतं, अभ्यास केल्याने अवेअरनेस येतं आपल्यामध्ये. ओके, तर एवढ्या गोष्टी. मग हे काय दिलेले कलर मध्ये, इस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर सेंटरला किती पैसे दिले, म्हणजे ह्या माध्यमातून त्यांनी दिलेले आहेत. समजा आता 100 मधून आपल्या लाख करोड्स मध्ये आपला खर्च करायचे आहेत. मग हे एस्टिमेट फायनान्स मिनिस्टर हे सगळे लोक एकत्र आणत असतात. मग हे प्रॉपर जेव्हा ते मांडतात तेव्हा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. ओके बाबा, की फायनान्स कमिशनला ग्रँट ग्रीनच्या माध्यमातून एवढे गेलेले ग्रांट्स, मग अदर सेंट्रल एक्सपेंडिचरला. मग याच्यामध्ये बघा, कुठलीही योजना जर आपल्याला पास करायची राहिली तर सिग्नेचर कोणाची लागते, मग गव्हर्नमेंट कडून पास झालं. हे बघा इथे तुम्हाला समजून सांगतो, आता माझ्याकडे हे डिजिटल नाही, हे आपला भारत देश आहे बरोबर आहे, ठीक आहे. असं मी इथे काढतो, इथे सेंट्रल मध्ये कोण बसतात, आपले मोदीजी. महाराष्ट्र कुठे आहे, इकडे स्टेट मध्ये. ओके, मग सेंट्रली स्पॉन्सर स्कीमचा अर्थ काय होतो, सेंटर वेगवेगळ्या लोकांना काय करतं, स्पॉन्सर करतं. जर तुम्हाला दिसत असेल तर काय करतं, स्पॉन्सर करतं. प्लस त्या स्टेट्सला सुद्धा काय देतात, ते पैसे देतात. काय देतात, पैसे देतात. म्हणजे हे याच्या माध्यमातून काय दिसतं आपल्याला, सेंट्रल सेक्टर स्कीम्सला किती पैसे आलेले आहेत, येल्लो मध्ये सगळं. मग एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचरला किती पैसे दिलेले आहेत, ब्राऊन मध्ये दिलेले. त्याच्यानंतर ग्रीन मध्ये काय, फायनान्स कमिशन ग्रांट्सला किती पैसे दिलेले, हे सगळं ग्रीन मध्ये आलेले. अदर ग्रांट्सला किती पैसे दिलेले, हे सगळं. म्हणजे हा एस्टिमेशन आहे गव्हर्नमेंटकडे की एवढे पैसे जर मी उत्पन्न घेतलेलं होतं बाबा, मग उद्या एखादा अधिकारी विचारणार त्यांना की सर एवढे एवढे आपण केलेले होते, कॅबिनेट सेक्रेटरी, हे बनवायचं काम कोण करणार, सेक्रेटरी करणार. सेक्रेटरी कोणता करणार, UPSC MPSC मधून पास झालेले अधिकारी, जे क्लास 1 अधिकारी असतात ते सेक्रेटरी बनतात, कॅबिनेट सेक्रेटरी. हे कम्प्लीट त्यांना काय करून देतात, एस्टिमेशन बनवून देतात. मग गव्हर्नमेंटचं काय काम आहे, इम्प्लिमेंट करायचं काम आहे फक्त. कळालं, या अनुषंगाने सगळ्या गोष्टी चालू असतात. मग याच्यामध्ये बघा ट्रेंड, आता एक्सपेंडिचर जेवढा आहे याचा ट्रेंड कसा होता आतापर्यंत बघा. 2016-17 मध्ये 4.5% आपण खर्च केलेला होता. 17-18 मध्ये किती केला, 19-20 मध्ये केला, 21-22, मग 24-25 मध्ये किती केला खर्च,
हा खर्च वाढतच जातोय आपला. आधी बघा बरं आपलं जनरेशन कसं होतं, शिक्षण घेत नव्हतं. आता आपलं जनरेशन शिक्षण घेऊ लागलेलं आहे. मागचं जनरेशन आपलं शेती मे बी करत असेल काही XYZ लोकांचं. मग आता जनरेशन शिक्षण घेत चाललंय. मग गव्हर्नमेंटला शिक्षणावरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशनवरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. मग हे सगळं कधी होणार? हे एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटला मग काय वाढवावं लागणार? त्यांचा खर्च वाढवावा लागणार आहे. मग सर हे डिटेलमध्ये करायचं आहे का आपल्याला? नाही करायचं डिटेलमध्ये. मी फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवतोय. तुम्हाला काय करायचंय, किती फॅक्ट्स लक्षात ठेवायचंय, वन डे एक्झामसाठी मी सगळं तुम्हाला सांगणार. पण आज एक सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या गोष्टी असतात बाबांनो. जे सुपर क्लासहून अधिकारी बनतात त्यांना हे गोष्टी बनवायला लागतात. मग त्याच्या अंडरमध्ये MPSC मधले अधिकारी, त्याच्या अंडरमध्ये सरळ सेवेमधले कर्मचारी, हे सगळे एकत्र बनून या गोष्टी तयार करत असतात. मग आपला देश थोडा 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 कासवासारखा स्लोली ग्रोथ करतो. कोणामुळे ग्रोथ करतो? जनरल पब्लिकमुळे ग्रोथ करतो. कोणामुळे ग्रोथ करतो? शेतकरी राजामुळे ग्रोथ करतो. कोणामुळे ग्रोथ करतो? टीचर्समुळे ग्रोथ करतो. कोणामुळे ग्रोथ करतो? तुझ्यासारख्या मुलांमुळे ग्रोथ करतो आपला देश. घरी बसल्या बसल्या बसून देश ग्रोथ नाही करत. आज आपण नॉलेज घेतोय, हे नॉलेज आपल्याला भविष्यात इम्प्लिमेंट करायचंय. मग सरांनी शिकवलं होतं कुठून कुठून पैसा आलेला होता. ओके, तुम्हाला माइंडमध्ये आहे. उद्या जाऊन तुम्हाला फक्त डिसिजन घ्यायचे. ओके, एवढा पैसा आलेला आहे. मग ह्या स्कीम्समध्ये महिला बाल विकास कल्याण, आता मी एक माझ्या फ्रेंडचं उदाहरण द्यायचं तुम्हाला. महिला बाल विकास कल्याणमध्ये ती आता अधिकारी झालेली आहे. 2020 मध्ये लागली. आम्ही सोबत क्लास केला होता 17, 16, 17 मध्ये. त्यावेळेस पण मी मेन्सला होतो पण माझं काही झालं नाही. पण त्या माझ्या फ्रेंडचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर मग ती आता महिला बाल विकास कल्याणमध्ये अधिकारी आहे. आणि मग अधिकारी असल्यामुळे आता तिला काय होतं, जी लाडकी बहीण योजना जी आपली चालू आहे ना, लाडकी बहीण योजना, तर तिच्याकडे जो नॉर्थ झोन आपला उत्तर महाराष्ट्र आहे ना, कम्प्लीट तिच्या अंडरमध्ये येतो. ती आणि एक IAS ऑफिसर आहेत आणि महिला बाल विकास कल्याण अधिकारी. ठीक आहे. जो जो पैसा आलेला आहे ना, तिच्या अनुषंगानेच पुढे पास होणार आहे. एवढी तुम्हाला पॉवर मिळालेली असते. एवढी पॉवर तुम्हाला या सरकारी एक्झाम्स किंवा या सगळ्या एक्झाम म्हणजे जीवनात एकदा तरी 2-3 वर्ष दिले पाहिजे. तुम्हाला बाकीचं सगळं नॉलेज येऊन जातं. परफेक्ट ओरिएंटेशन, गव्हर्नमेंट कसं चालतं, गव्हर्नमेंटचं ऍक्च्युअल आतापर्यंत तुम्हाला माहिती होतं का उत्पन्न किती येतं, खर्च किती चाललाय. आता पुढे आपण पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी तर करणारच आहेत. मग हे आपल्याला या अभ्यासामधून कळतं. त्या मुलीने परफेक्ट अभ्यास केलेला होता, परफेक्ट पास झाली ती आणि त्या ॲक्युरेट जागेवरती ती बसलेली आहे. आता उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना पैसे मिळालेले आहेत. थँक्यू तिला, थँक्यू आणि गव्हर्नमेंटला थँक्यू की त्यांनी प्रॉपर कामं केले, लेडीज पर्यंत ते पैसे पोहोचवलं. पैसे पोहोचवण्याचं काम कोण करतं? आपण करतो. सरकारी अधिकारी करतात आणि सरकारी पॉलिटिशियन्स करतात. त्यांनी सिग्नेचर केली, ओके सर एवढा पैसा द्यायचा आहे. पैसा पोहोचवायचं काम कोणाचं आहे? बँकांचं आणि आपले. बँकांमधला IBPS PO अधिकारी आणि महिला बाल विकास कल्याण मधला MPSC मधला पास झालेला अधिकारी, या दोघांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमात सबऑर्डिनेट्स त्यांच्या अंडरमध्ये येणार. हे लोक फायनली काय इम्प्लिमेंट करणार? पैसे लोकांपर्यंत पोहोचवणार. मग ही हायरार्की आहे. ही हायरार्की आपल्याला समजून घ्यायची. बघा, आपल्याला डिटेलमध्ये काय PhD करायची नाही. फक्त हे गोष्टी लक्षात ठेवायच्या, सरकार कसं चालतं आणि काही काही स्कीम्स लक्षात ठेवायच्या, त्यांचा स्टॅटस लक्षात ठेवायचा, GDP GNPचा फॉल फॉर्म वगैरे 10-15 गोष्टी आहेत, 50-60 टॉपिक्स असतील. बस तेवढेच माइंडमध्ये ठेवायचे, बाकी जास्त फापड पसारा करायची गरज नाही. म्हणजे काय, बर्ड आय व्ह्यू घ्यायचा आपला. पक्षी कसा उडतो वरून आणि शिकाऱ्याकडे नजर ठेवतो, बस त्या अनुषंगाने आपल्याला नजर ठेवायची. काय प्रश्न विचारतात हे एकदा कळालं ना, काय प्रश्न विचारतात, एकही प्रश्न चुकणार नाही. पण त्याच्या आधी काय करायचं, आपल्या प्रॉपर रीडिंग करून ठेवायचं, प्रॉपर नॉलेज गेन करून ठेवायचं. अंडरस्टँड? चलो बघा, आता याच्यामध्ये बघा सरकारचं किती परफेक्ट दिले बघा त्यांनी. आता ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा थोडीशी. काय म्हणतात ते? प्रमुख मदों का व्यय, जे मेजर आयटम्स आहेत त्यांचा गव्हर्नमेंटचा खर्च कोणता कोणता आहे, हे जे डॉक्युमेंट मी घेतलेलं नाही, मी नाही तयार केलेलं आहे, सरकारी डॉक्युमेंट आहे. डायरेक्ट बजेटमधून उचलून घेऊन आलेलो मी इथे. ओके, पहिलं काय आहे बघा, पेन्शन. पेन्शन दिले त्यांनी सर्वात जास्त. पेन्शन किती आले आपल्याला? 23,2,39,612 कोटी क्रोड्स मध्ये बरं काय, एवढे पैसे आपल्याला त्यांना द्यावे लागणार आहेत. नंतर मग रक्षा, डिफेन्स साठी किती खर्च लागला? ऑलमोस्ट 4,54,773 एवढा लाख करोड मध्ये एवढे पैसे आपल्याला लागले. सबसिडीज किती आल्या? सबसिडीज सबसिडीज तुम्ही करताय कोणत्या सबसिडीज? मग आहे शेतकरी लोक असतील तुम्हाला माहिती असेल, फर्टिलायझर मध्ये तुम्हाला सबसिडी मिळते, फूड मध्ये मिळते, पेट्रोल मध्ये मिळते, ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर मध्ये मिळते, कॉमर्स आणि इंडस्ट्री मध्ये मिळते. आता एज्युकेशन मध्ये काय आहे? एज्युकेशन मध्ये महाज्योती, सारथी, बार्टी, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागला असेल तर ते पैसे पेमेंट करतात. IIT मध्ये नंबर लागला असेल ते लोक पैसे देतात. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागला असेल तर एज्युकेशनसाठी पैसा लागतो आपल्याला. कोण देतं? गव्हर्नमेंट देतं. कुठून आणतो तो पैसा? टॅक्सेसच्या माध्यमातून. ओके, नंतर अजून कशामध्ये पैसा जातो? ऊर्जा, एनर्जी मध्ये जातो. नंतर कशामध्ये? एक्सटर्नल अफेअर्स मध्ये, फायनान्स मध्ये, हेल्थ सेक्टर मध्ये. हेल्थ मध्ये काय? आयुष्मान भारत स्कीम आहे किंवा मग कोणती अजून स्कीम आहे सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटची बघा,
तुम्हाला कुठलंही मोठं ऑपरेशन करायचं राहिलं तर गव्हर्नमेंट तुम्हाला करून देतो. मग या सगळ्यासाठी पैसा कोण देतं? गव्हर्नमेंट देतं. एक्सटर्नल अफेअर्स, फायनान्स, आपल्या बाहेरच्या अफेअर्स आपल्याला देशाच्या कंट्रोल करायच्या आहेत. आपले मोदीजी आपल्या दुसऱ्या देशामध्ये गेलेले आहेत, त्या मोदीजींवरती खर्च कोण करणार आहे? आपणच खर्च करणार आहे. नंतर काय? फायनान्स, फायनान्स ओरिएंटेड, हेल्थ, होम अफेअर्स, इंटरेस्ट, IT अँड टेलिकम्युनिकेशन, रुरल डेव्हलपमेंट, GST कंपेन्सेशन, ट्रान्सपोर्ट, युनियन टेरिटरीज, अर्बन डेव्हलपमेंट, नेट ॲडिशनल सोर्सेस, या सगळ्यांवरती आपल्याला काय करायचं मित्रांनो? खर्च करायचा आहे. मग आपण म्हणतो भारत देश स्लोली डेव्हलपमेंट करतोय. भारत देश फास्ट कधी डेव्हलपमेंट करणार? जेव्हा या सगळ्या गोष्टींवरती प्रॉपर पैसे मिळणार, प्रॉपर ग्राउंड लेवल पर्यंत त्या गोष्टी पोहोचणार, मग आपण समजणार की आपल्याला की आपलं गव्हर्नमेंट कसं आहे? इफेक्टिव्ह गव्हर्नमेंट आहे. अदरवाईज मग आपल्याला काय वाटेल की नाही बाबा काय टाइमपासच्या गोष्टी चालू आहेत फक्त, असं आपल्याला वाटेल. बरोबर आहे? मग याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे? महत्वाची गोष्ट हीच आहे की आपल्याला जो आपला वेगळा खर्च होणार आहे त्या डिटेल्समध्ये आपल्याला एक ओव्हरव्ह्यू म्हणून माहिती असलं पाहिजे की आपण गव्हर्नमेंटचा उद्या मग टॅक्स भरताना तुम्हाला हा कधीच विचार येणार नाही की माझे पैसे चाललेत. नाही, तुमचे पैसे डेव्हलपमेंटसाठी वापर होणार आहे त्यांचा. मग तो डेव्हलपमेंटसाठी प्रॉपर वापर झाला पाहिजे. मग अधिकाऱ्यांनी आणि सरकारांनी लाच घेतली नाही पाहिजे, मध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. गरजूंपर्यंत आपले पैसे पोहोचले पाहिजे. ओके, मग ही कम्प्लीट सिस्टम आपल्या माइंडमध्ये असली पाहिजे. उत्पन्न कुठून आहे, खर्च कुठे चाललाय आपल्याला, उत्पन्न कुठून आहे, खर्च कुठे चाललाय आपल्याला, उत्पन्न कुठून आहे, खर्च कुठे चाललाय, इन्कम किती आहे, एक्सपेंडिचर किती आहेत, इन्कम मध्ये काय काय गोष्टींचा हायेस्ट वेटेज आहे, खर्चामध्ये काय काय गोष्टींचा वेटेज आहे, उत्पन्नामध्ये काय असतं, सरकारकडे पैसा जातो टॅक्सेसच्या माध्यमातून, मग गव्हर्नमेंट काय करतं, ते सगळ्या सेक्टर स्कीमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतं. मग ह्या गोष्टींचा आपल्याला बेसिक काय असलं पाहिजे मित्रांनो, ओव्हरव्ह्यू असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. मग प्रश्न जर तुम्ही आता मागे बघितले बजेटचे तर हेच प्रश्न ते विचारले, याच्या बाहेर प्रश्न नाही विचारते. मग कुठल्या स्कीम, थोडंसं आता नेक्स्ट स्लाइडमध्ये मी तुम्हाला सगळ्या स्कीम समजून सांगणार आहे. महिलांच्या, लहान मुलांच्या, वृद्ध माणसांच्या, शिक्षण ओरिएंटेड सगळ्या स्कीम्स मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. नोट्स बनवून ठेवायचे. आता लवकरात लवकर एखादी एक्झाम क्रॅक करायची, नंतर दुसऱ्या एक्झामकडे शिफ्ट व्हायचं. छोटी एक्झाम हातात घ्यायची, एखादी पेमेंट सुरू करून घ्यायचं, लगेच पुढच्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं. असं माइंडमध्ये आताच तुमचं रेडी असलं पाहिजे. मग तुम्हाला पुढे येणाऱ्या विदिन 3 ते 4 वर्षामध्ये तुम्हाला काय मिळणार, लवकरात लवकर यश मिळणार आणि लवकरात लवकर तुम्हाला जॉब मिळणार. ज्या चुका मी केल्या, 3-4 अटेम्प्ट झाले, मेन्स पर्यंत पोहोचायचो पण पुढच्या गोष्टी नाही क्लिअर व्हायच्या, मग फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ लागला, मग जॉब करावा लागला. मग ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात नको पाहिजे. आता मला फक्त 4 ते आता बॅच सुरू होईल 1 तारखेपासून, अजून मुलं येतील, पण सगळेच लेक्चर करणारे नाहीयेत, ठराविकच लोक लेक्चर करणारे. डोक्यात नेहमी लक्षात ठेवायचं, कॉम्पिटिशन ठराविक लोकांसोबत आहे आपली, सगळ्यांसोबत नाही येईल कॉम्पिटिशन. मदत घेणारे खूप लोक असतात, ऍक्च्युअल मध्ये अभ्यास करणारे कमी असतात. म्हणजे जेवढी कमी लोक तेवढा जास्त आपला फायदा. ओके, हे डोक्यात नेहमी लक्षात ठेवायचं. जिंकायचं कोणाला, मला जिंकायचं, मलाच पोस्ट घ्यायची. ही क्लॅरिटी सब्जेक्टची आपल्याला असली पाहिजे. हा ओव्हरव्ह्यू आपल्याला परफेक्टली काय माइंडमध्ये असला पाहिजे. ओके, मग हे एक्सपेंडिचरचं कंपोजिशन केलेलं आहे. इंटरेस्ट आपल्याला एवढं पेमेंट करायचंय, ट्रान्सपोर्ट एवढं पेमेंट करायचं, डिफेन्स. खरं माहिती आहे गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंट्स नेहमी बघितल्या पाहिजे आपण, हाताळल्या पाहिजे. कसा इन्कम करतंय, कसं एक्सपेंडिचर करतंय, किती परफेक्ट बनवलेलं बघा त्यांनी. इंटरेस्टला एवढे पैसे चाललेत आपले, ट्रान्सपोर्टला एवढे चाललेत, डिफेन्सला एवढे चाललेत, सबसिडीला एवढे पैसे देतोय मी. ओके, या सगळ्या गोष्टी कशामध्ये बघतो आपण, या डिटेलमध्ये आपण बघत असतो. ओके, तर याचा आपल्याला काय असलं पाहिजे, एक ओव्हरव्ह्यू असलं पाहिजे. 1-2च मिनिटं. हा चलो, म्हणजे यांनी दाखवून दिलेलं आहे की सर्वात जास्त कलर कोणता याच्यामध्ये, ब्लू. हे इंटरेस्ट पेमेंट करायचं आपल्याला. काय पेमेंट करायचंय, इंटरेस्ट. कोणाला पेमेंट करायचंय, दुसऱ्या देशांकडून घेतलेला आपल्याला इंटरेस्ट पेमेंट करायचंय. हा बघा ऑरेंज कलर, हा ट्रान्सपोर्टेशन मध्ये खर्च लागलेला आपला. डिफेन्स मध्ये किती लागला, हा ब्राऊन, ब्लॅकिश ब्राऊन, ब्लॅक कलर, थोडासा लाईट ब्लॅक कलर, हा डिफेन्स मध्ये एवढा पैसा लागलेला आहे. सबसिडी फर्टिलायझर फूड मध्ये येल्लो मध्ये बघा एवढा पैसा लागला. ट्रान्सफर ऑफ स्टेट्स मध्ये स्टेट्सला सरकार देतं, केंद्र सरकार राज्य सरकारला देतं, किती पैसे दिलेत. रुरल डेव्हलपमेंटला एवढे पैसे दिलेत, ऍग्रिकल्चर आलाय ऍक्टिव्हिटीजला एवढं दिलेत, अदर्सला एवढं, पेन्शन एवढं, टॅक्स एवढं, IT टेलिकम्युनिकेशन, एज्युकेशन. मग असं करत करत बघा आपण म्हणतो हेल्थ सेक्टर आणि एज्युकेशन एवढं महत्वाचं आहे, यांना एवढेच पैसे मिळतात ते कमी, मग यांना सुद्धा जास्त पैसे मिळाले पाहिजे ना. ठीक आहे, एकच मिनिट. ओके, मग ह्याच चार्टवरून तुम्हाला कळेल की सरकारचा सर्वात जास्त खर्च कुठे आहे, सरकारचा सर्वात जास्त इन्कम कुठे आहे. ओके, आता पुढे बघूया आपण याच्यामध्ये ट्रेंड इन मेजर आयटम्स ऑफ एक्सपेंडिचर. बघा ट्रान्सपोर्टेशनचं दिलेलं आहे यांनी कम्प्लीट, रुरल डेव्हलपमेंटचं दिलेलं आहे, ॲग्रिकल्चरचं दिलेलं आहे, एज्युकेशनचं दिलेलं आहे. आता बघा ट्रान्सपोर्टला आपण एवढा खर्च करतोय, पण एज्युकेशनला किती खर्च कमी आहे, हेल्थमध्ये किती कमी आहे, सोशल वेलफेअरला किती खर्च कमी आहे. हे एज्युकेशनमध्ये जर तुम्ही खर्च वाढवला
तर हे उद्याचं जनरेशन शिकून तुम्हाला जास्तीत जास्त काय देईल, फायदा देईल, जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला भविष्यात फायदा हा होऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, मार्केट लोन्स, जे लोन्स घेतलेले, डेट रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट जे आपल्याला द्यायचंय, हे खूप डिटेलमध्ये झालं. हे काय एवढे आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. थोडंसं आपल्याला हे होऊन जाईल, कन्फ्यूज होऊन जाईल. थोडंसं स्कीम्स बघूया आपण याच्यामध्ये. बघा, ज्या सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहेत ना, ह्या थोडंसं माहिती असल्या पाहिजे. यांना खर्च किती लागतो बघा. महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, महात्मा गांधी नॅशनल रुरल काय आहे, एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. मग याचा किती एस्टिमेशन केला होता, 86,000 क्रोड्स मध्ये आहे. ठीक आहे. याच्या माध्यमातून काय म्हणजे तुम्हाला जे गावामध्ये तुमचं एमजी नरेगाचं कुठे सेंटर असेल, एक तुम्हाला आयडेंटिटी कार्ड घ्यावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते जॉब वगैरे देतात. काय जॉब देतात, काही तिकडे गावामध्ये काम असेल, रस्त्याचं वगैरे असेल, काही खदांचं काम असेल, म्हणजे काय डेली तुम्हाला काही ना काहीतरी प्रमाणात काय येतो, इन्कम येतो. मग ही एक स्कीम आहे. दुसरं बघा, नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम. ह्या जेवढ्या आता ह्या ज्या स्कीम बघणार आहेत आपण, या सगळ्या स्कीम मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहेत. मग त्याच्यामध्ये किती उत्पन्न आहे, कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये आहे, कुठल्या सरकारच्या अंडरमध्ये आहे, सगळं प्रॉपरली मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके, म्हणून काय लोड घेऊ नका. आता फक्त बजेटमध्ये मेन्शन केलेले म्हणून आपण एकदा वाचून घेऊयात. नेक्स्ट काय, नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम, अम्ब्रेला प्रोग्राम फॉर मायनॉरिटीज. मायनॉरिटी म्हणजे काय, SC ST OBC साठी. नंतर काय, अम्ब्रेला प्रोग्राम डेव्हलपमेंट फॉर वल्नरेबल ग्रुप्स, जे वल्नरेबल आहेत, जे त्यांचे की तळागाळातले आदिवासी लोक, त्यांच्यापर्यंतच्या स्कीम्स आहेत त्या. मग अजून काय, डेव्हलपमेंट शेड्यूल ट्राईबसाठी लोकांसाठी आहे, शेड्यूल कास्टसाठी आहे. प्रधानमंत्री आवास योजना, घर बांधून देतं ते. जल जीवन मिशन, पाण्यासाठी योजना आहे. नॅशनल हेल्थ मिशन आहे. त्याच्यानंतर मग सक्षम अंगणवाडी पोषण अभियान आहे. अंगणवाडी मधल्या विद्यार्थ्यांना पोषण अभियान त्यांनी तयार केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, गावागावांपर्यंत सडक योजना बांधण्यासाठी एक योजना आहे. त्याच्यानंतर नॅशनल लाईव्हलीहूड मिशन आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे. अर्बन रिज्युवेशन योजना, अमृत धारोदार स्कीम आहे. आता या स्कीम तुम्हाला 25 ते 30 स्कीम्स आहेत. हे पाठ असणं किंवा माहिती असणं तुम्हाला गरजेचं अनिवार्य आहे. ठीक आहे. या सगळ्या स्कीम्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. या स्कीमच्या माध्यमातून सरकार सर्वात जास्त प्रमाणात पैसे खर्च करत असतं. अजून बघा, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत, मॉडर्नायझेशन ऑफ पोलीस फोर्सेस, इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स, ब्लू रिव्हॉल्युशन, प्रधानमंत्री शिक्षा अभियान, मिशन वात्सल्य, स्ट्रेंथनिंग टीचिंग, राष्ट्रीय ग्रामीण स्वराज योजना, व्हायब्रंट विलेज योजना, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज योजना, फॅसिलिटीज फॉर ज्युडिशियरी. त्याच्यानंतर बघा, मेजर सेंट्रल सेक्टर स्कीम्स, क्रॉप इन्शुरन्स, मेजर फॉर्मेशन प्रमोशन, मोडिफाईड इंटरेस्ट, प्रधानमंत्री अंत्योदय अन्न योजना, संस्करण योजना. या मोजून 40 ते 50 स्कीम्स आहेत. या स्कीम्स आपण डिटेलमध्ये बघूयात. म्हणजे याच्यातले एक दोन तरी प्रश्न आला तरी माहिती असले पाहिजे. जनरल ओव्हरव्ह्यू, जनरल पर्स्पेक्टिव्ह म्हणून तरी तुम्हाला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे ना, त्या आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर मग अजून काय, फीड स्टॉक आहे, न्यूक्लिअर फ्यूल आहे, युरिया सबसिडी आहे, फार्मास्युटिकल गोष्टी आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये पण किती खर्च आहे गव्हर्नमेंटचा, हे पण आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये बघूयात. त्यासाठी डिटेलमध्ये बघायची गरज नाही. तुम्ही स्पर्धा MPSC UPSC करत असाल तर हे डिटेलमध्ये बघायची गरज आहे. पण मी तुम्हाला हे सगळं आज घेऊन आलो का बरं, की एकदा तुम्हाला कळालं पाहिजे किती आपलं खर्च आहे, किती आपलं उत्पन्न आहे, वगैरे वगैरे. अशा भरपूर अशा स्कीम्स आहेत. पण आपल्या एक 40 स्कीम मी तुमच्यासाठी काढणार ज्या एक्झाम मध्ये विचारतात. ओके. म्हणजे जर बजेट जो आपला आहे कसा पद्धतीने चालतो, किती उत्पन्न आहे, किती खर्च आहे, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत, हे डॉक्युमेंट मी तुम्हाला पाठवून, 28 पेजेसचं डॉक्युमेंट आहे. एकदा ओव्हरव्ह्यू बघून घ्या आणि काय तयार करून ठेवा, त्याचे नोट्स तयार करून ठेवा. काय नोट्स तयार करणार, उत्पन्न, खर्च, स्कीम्स, अशा एक 4-5 पानांमध्ये जरी नोट्स तयार करून ठेवला तरी तुमचे 1 ते 2 मार्क हे पक्के राहणार म्हणजे राहणार आहेत. ठीक आहे. जसं डिटेलमध्ये पण काय बघायची गरज नाही, ओव्हरव्ह्यू लक्षात राहू द्यायचा. मग सर्वात जास्त टॅक्स कुठे देतो, सर्वात जास्त इन्कम आपलं कुठे कुठे आहे. आता तुम्ही माझ्या समोर इथे बसलेले असतात, सगळं आपलं एकदम 1 to 1 डिस्कशन झालं असतं, एक एक गोष्टी प्रॉपर डिटेलमध्ये झालं असतं. आता ऑनलाईन असल्यामुळे प्रश्न तुम्हाला चॅट बॉक्सवरती विचारता येणार, दुसरं तर विचारता येणार नाही. जर तुम्ही इथे असले अवेलेबल, तुम्हाला अजून डिटेलमध्ये तुमचे डाऊट्स, ते डाऊट्स पण सॉल्विंग फास्टली सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बरं ठीक आहे. ऑनलाईन काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ऑनलाईन तसा डाऊट्समध्ये प्रॉब्लेम येतो. डाऊट्स तुम्हाला विचारता येत नाही लगेच. इथे कसं लगेच लगेच तुम्ही विचारू शकतात. ठीक आहे. तर हे बजेटचं ओव्हरव्ह्यू आज आपण बघितलेलं आहे. उद्या आपण काय बघूया, स्कीम्स बघूया. सगळ्या स्कीम्स आपण काय करूया डिटेलमध्ये, स्टेट गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. ओके. स्कीम्स बघूया आणि त्याच्यानंतर थोडंसं अजून माझे 4-5 लेक्चर ऑलरेडी झालेले आहेत. पुन्हा एकदा मी रिव्हिजन तुमचं घेणार आहे. GDP GNPचं, नॅशनल इन्कमचे वगैरे जे कोर कॉन्सेप्ट मी सांगितले ते पुन्हा एकदा तुम्हाला मी समजून सांगणार आहे. चालेल.
मग तुम्ही आता जॉईन झाले मला 2-3 लेक्चर पासून, तर आधीचे जे झालेले ते पण मी पुन्हा एकदा कव्हर करून घेईल तुमचं. ठीक आहे, चालतंय. मग आजच्या लेक्चरमध्ये इथे थांबूयात. जमलं तर ट्राय करा इथे येण्याचं क्लासमध्ये. हा अर्जुन, PDF वगैरे मिळून जाईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. हा, आणि दुसरा अजून मला ऍड कोण होतं? अर्जुन, मला याला मेसेज करतो का? टेलिग्रामला मेसेज कर. मी नंबर माझा इथे लिहून देतो तुम्हाला. मी टेलिग्रामला पाठवून देतो तुम्हाला. ठीक आहे. माझा नंबर पाठवलाय बघा. मला टेलिग्रामला मेसेज करा, मी PDF पाठवून देईल तुम्हाला. चालेल? टेलिग्रामला करा, व्हॉट्सअपला नाही आहे, टेलिग्रामला करा. दोघं PDF आतापर्यंत झालेल्या सगळ्या PDF तुम्हाला मी पाठवून देईल. चालेल? ठीक आहे. अजून मला कोण ऍड होतं? निकिता, कळालं? निकिता, अर्जुन, चालेल. ठीक आहे, PDF पाठवून देतो तुम्हाला टेलिग्रामला मी. आता इथे मला काही हे नाहीये, तर मला तिथे मेसेज केला तुम्हाला पाठवून देतो मी. ओके, चालते. मग उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण स्कीम्स बघूया आणि कंप्लीट अजून इकॉनॉमीचे काही राहिलेले टॉपिक्स असतील ते सगळे कव्हर करूयात आपण. तुमचे सगळे मार्क्स वगैरे सगळे होऊन जातील. 5 प्रश्न जर विचारतात तर 5च्या 5 प्रश्न राईट येतील. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याचं. चालेल? ठीक आहे, मग आता आपण इथेच थांबूयात. ठीक आहे, उद्या भेटूयात 1 वाजता.